ओके. हं. गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. गुड राहिलेल्या मॉर्निंग. बायोसिटी टॉपिक आज आपण डिस्कस करत आहोत. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर अ, त्यामध्ये आपण ड्रग्स रिलेटेड फॅक्टर ऑलरेडी डिस्कस केलेले आहे. आता आपण पेशंट रिलेटेड फॅक्टर्स डिस्कस करणार आहोत. तर 8 फॅक्टर ऑलरेडी आपले झालेले आहेत बायोबिलिटी. तर लॉंग क्वेश्चन मध्ये तुम्हाला हे दोन्ही फॅक्टर्स कव्हर करायचे आहेत. तर पेशंट रिलेटेड फॅक्टर्स मध्ये ही 7 ते 8 फॅक्टर्स आहेत आणि काही कन्सेप्ट ऑलरेडी आपण डिस्कस केलेले आहेत. तर त्यामध्ये इन्फ्लुएन्स ऑफ पीएच ऑन आयोनायझेशन स्टॅटस ऑलरेडी मी मागील लेक्चरमध्ये डिस्कस केलं आहे की पॅसिव्ह डिफ्युजन जी प्रोसेस आहे, तर ड्रग जेव्हा ऍब्सॉर्ब होतं पॅसिव्ह डिफ्युजनने, तर त्यासाठी 2 ते 3 फॅक्टर महत्वाचे आहेत. एक आहे कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. जितकं कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट डिफरन्स बायोलॉजिकल मेम्ब्रेनच्या दोन्ही साईडला जास्त असेल, ओके, तेवढं ड्रग हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन इझिली पास होतं. तर कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट आहे. दुसरं आहे लिपिड सोल्युबिलिटी. बायोलॉजिकल मेम्ब्रेन पॅसिव्ह डिफ्युजनने क्रॉस करायचा असेल तर तो सबस्टन्स लिपिड सोल्युबल असणं गरजेचं आहे. लिपिड सोल्युबल सबस्टन्स बायोलॉजिकल मेम्ब्रेन पॅसिव्ह डिफ्युजनने क्रॉस करतात. आणि लिपिड सोल्युबिलिटी ही आयोनायझेशन स्टॅटसवर डिपेंड आहे. म्हणजे ड्रग कोणत्या फॉर्म मध्ये आहे, आयोनाइज फॉर्म मध्ये आहे की अनआयोनाइज फॉर्म मध्ये आहे. आयोनाइज फॉर्म म्हणजे ज्याच्यावर चार्ज आहे असा, अनआयोनाइज फॉर्म म्हणजे ज्याच्यावर चार्ज नाही असा. तर आयोनायझेशन स्टॅटस, ओके, तर आयोनायझेशन स्टॅटसवर हे डिपेंड आहे. आणि एक लक्षात घ्या की अनआयोनाइज फॉर्म जो असतो तो लिपिड सोल्युबल असतो आणि आयोनाइज फॉर्म हा लिपिड इनसोल्युबल असतो. तर हे आयोनायझेशन स्टॅटस कशावर डिपेंड आहे? इट डिपेंड्स ऑन द पीएच ऑफ द मीडियम इन विच ड्रग इज प्रेझेंट. ज्या सोल्युशन मध्ये ड्रग आहे, ज्या मीडियम मध्ये ड्रग आहे, त्या मीडियमचा पीएच काय आहे त्याच्यावर आयोनायझेशन स्टॅटस वीक इलेक्ट्रोलाइट जे आहे त्याचं डिपेंड आहे. ओके. तर वीक इलेक्ट्रोलाइटचे आयोनायझेशन स्टॅटस हे ज्या मीडियम मध्ये तो ड्रग आहे त्या मीडियमच्या पीएच वर आहे. आपण पाहिलेलं आहे ऍसिडिक ड्रग जर ऍसिडिक पीएच मध्ये असतील, तर ऍसिडिक ड्रग जर ऍसिडिक मीडियम मध्ये असतील तर मेनली अनआयोनाइज फॉर्म मध्ये असतात. आणि अनआयोनाइज फॉर्म लिपिड सोल्युबल आहे आणि पॅसिव्ह डिफ्युजनने इझिली ऍब्सॉर्ब होतं. आणि त्यामुळे आपण म्हणलेलो आहे की ऍसिडिक ड्रग पॅसिव्ह डिफ्युजनने इंटेस्टाईन मधल्या कोणत्या पार्ट मधून ऍब्सॉर्ब होतात? स्टमक. तसंच बेसिक ड्रग अल्कलाईन मीडियम मध्ये असतील तर अनआयोनाइज फॉर्म मध्ये जास्त असतात. आणि अनआयोनाइज फॉर्म लिपिड सोल्युबल आहे, पॅसिव्ह डिफ्युजननी तो ऍब्सॉर्ब होऊ शकतो. त्यामुळं आपल्याला माहित आहे स्मॉल इंटेस्टाईनचा पीएच अल्कलाईन असतो. म्हणून बेसिक ड्रग जर पॅसिव्ह डिफ्युजनने आपण विचारलं गेला की जास्त कुठून ऍब्सॉर्ब होणार, तर त्याचा आन्सर आहे स्मॉल इंटेस्टाईन. तर पीएच कॅन अफेक्ट द बायोबिलिटी. ओके. ज्या मीडियम मध्ये ड्रग आहे त्या मीडियमचा पीएच बायोबिलिटी अफेक्ट करतो. ओके. तर मोस्ट ड्रग्स आर वीक इलेक्ट्रोलाइट्स अँड देअर आयोनायझेशन डिपेंड्स ऑन पीएच. ऍसिडिक ड्रग in acidic pH, highly unionized, better absorbed by passive diffusion from stomach. Basic drugs in alkaline pH mainly remain in unionized form, so they are better absorbed from small intestine. So pH of the medium in which drug present can affect viability. समजा स्टमकचा पीएच ऍसिडिक आहे, आपल्याला माहित आहे. स्टमक मध्ये जे फ्लुइड असतं गॅस्ट्रिक फ्लुइड, त्याचं पीएच ऍसिडिक आहे आपल्याला माहिती आहे. पण समजा आपण अँटॅसिड घेतले, त्या अँटॅसिडचा रोल काय आहे, जेलुसिलचा रोल काय आहे, ते पीएच न्यूट्रलाइज करतात. मग समजा आता जेलुसिल बरोबर आपण ऍसिडिक ड्रग घेतलं, तर ऍसिडिक ड्रगचं ऍब्सॉर्प्शन पॅसिव्ह डिफ्युजनने अफेक्ट होईल का नाही होणार? त्यांचं होईल. होईल. कारण आता जो पीएच आहे स्टमकचा तो ऍसिडिक असेल तर ऍसिडिक ड्रगचं ऍब्सॉर्प्शन चांगलं होईल पॅसिव्ह डिफ्युजननी, बरोबर आहे. पण आता अँटॅसिड दिलेले असेल त्या पेशंटला तर पीएच काय झालेला असतो? न्यूट्रलाइज झालेला असतो. न्यूट्रल. मग न्यूट्रलाइज पीएच मध्ये ऍसिडिक ड्रग अनआयोनाइज फॉर्म मध्ये नसतील.
हम्म. जास्त, त्यामुळे त्याचं ऍब्सॉर्प्शन अफेक्ट होऊ शकतो. तर असे काही सिनेरिओ येऊ शकतात. तर ते ते कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर असेल तर तुम्हाला त्या गोष्टी येतील. आता कीटोकोनाझॉल हा ऍसिडिक ड्रग आहे. ओके. आपण फंगल इन्फेक्शन मध्ये ते यूज करतो. तर जेव्हा तुम्ही कीटोकोनाझॉल आपण करणार आहोत, त्यावेळेस तिथे ड्रग इंटरॅक्शन दिलेली आहे. कीटोकोनाझॉल आणि अँटॅसिड किंवा कीटोकोनाझॉल आणि H2 अँटागोनिस्ट म्हणजे सिमिटिडिन, रॅनिटिडिन. तर ते ड्रग कीटोकोनाझोलचं ऍब्सॉर्प्शन कमी करतात, अँटॅसिड. कारण ऍसिडिक ड्रग आहे, त्यामुळं पीएच ऍसिडिक असेल तर पॅसिव्ह डिफ्युजनने ते ऍब्सॉर्ब होणार. बरोबर. तर अशा काही इंटरॅक्शनही तुम्हाला नंतर लक्षात येतील. तर हा कन्सेप्ट आजचा जो आहे त्याच्यावर काही इंटरॅक्शन पण डिपेंड आहे, आपण ते पाहणार आहोत. आता तुम्हाला अजून एक म्हणजे आता कन्फ्युजिंग पार्ट थोडा स्टार्ट होतोय, की आपल्याला माहित आहे की ऍसिडिक ड्रग पॅसिव्ह डिफ्युजननी स्टमक मधून ऍब्सॉर्ब होतात, बरोबर आहे. आणि बेसिक ड्रग स्मॉल इंटेस्टाईन मधून पॅसिव्ह डिफ्युजनने ऍब्सॉर्ब होत आहे, बरोबर आहे. ड्रग ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम मध्ये तुम्हाला मी खूप साऱ्या मेकॅनिझम डिस्कस केल्यात. त्यात पॅसिव्ह डिफ्युजन आहे, बरोबर आहे. त्यानंतर फिल्ट्रेशन आहे. त्यानंतर स्पेशलाइज ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये कॅरियर मेडिएटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम आपण पाहिली. त्यात कॅरियर मेडिएटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये दोन प्रकार आहे, फॅसिलिटेड डिफ्युजन आणि ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आपण पाहिली आणि सेकंडरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. सेकंडरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये सिम्पोर्ट अँटीपोर्ट पाहिलेला आहे, बरोबर आहे. आणि पिनोसाइटोसिस एक प्रोसेस पाहिली. एंडोसाइटोसिसचा एक प्रकार आहे पिनोसाइटोसिस. म्हणजे ड्रग ऍब्सॉर्ब जे होतं आहे ते फक्त पॅसिव्ह डिफ्युजनने होतं का? नाही, त्याला अदर मेकॅनिझमने पण ड्रग ऍब्सॉर्ब होऊ शकतं. म्हणजे पॅसिव्ह डिफ्युजन एक प्रोसेस आहे ड्रगच्या ऍब्सॉर्प्शन साठी, पण अदर प्रोसेस पण आहेत ज्या ड्रगचं ऍब्सॉर्प्शन करू शकतात, जसं फिल्ट्रेशन आहे. ओके. त्यानंतर स्पेशलाइज ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे कॅरियर मेडिएटेड मध्ये, फॅसिलिटेड डिफ्युजन, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, प्रायमरी ऍक्टिव्ह, सेकंडरी ऍक्टिव्ह, त्यात सिम्पोर्ट, अँटीपोर्ट, पिनोसाइटोसिस, खूप साऱ्या प्रोसेसेस आहेत. तर पॅसिव्ह डिफ्युजनचा जर विचार केला स्पेसिफिक, तर ऍसिडिक ड्रग हे स्टमक मधून बेटर ऍब्सॉर्ब होता पॅसिव्ह डिफ्युजननी, आणि बेसिक ड्रग हे स्मॉल इंटेस्टाईन मधून ऍब्सॉर्ब होता पॅसिव्ह डिफ्युजननी. इतकं तर कळलं तुम्हाला पॅसिव्ह हो. डिफ्युजन पॉइंट ऑफ व्ह्यू. आता दुसरं आहे की बायोबिलिटी ऑल्सो डिपेंड ऑन द एरिया ऑफ ऍब्सॉर्बिंग सरफेस. म्हणजे ऍब्सॉर्प्शन साठी जो सरफेस आहे त्याचा एरिया किती आहे त्यावरही बायोबिलिटी डिपेंड असते. जर एरिया ऑफ ऍब्सॉर्बिंग सरफेस हा लार्ज असेल तर डेफिनेटली तिथून ड्रग जास्त ऍब्सॉर्ब होणार. एरिया ऑफ ऍब्सॉर्बिंग सरफेस हा कमी असेल तर तिथून कमी ड्रग ऍब्सॉर्ब होणार. म्हणजे एरिया ऑफ ऍब्सॉर्बिंग सरफेस जितका जास्त तितकं ड्रग चांगल्या प्रकारे ऍब्सॉर्ब होतं, कारण सरफेस जास्त आहे ऍब्सॉर्प्शन साठी. लक्षात आला. आता एरिया ऑफ ऍब्सॉर्बिंग सरफेसचं कन्सेप्ट बायोबिलिटीशी कसं आहे. जर आपण गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅकचा विचार केला तर स्मॉल इंटेस्टाईनचा जर विचार केला तर स्मॉल इंटेस्टाईनचा हे स्मॉल इंटेस्टाईनची लेंथ खूप आहे, त्यामुळं त्याचा एरिया ऑफ ऍब्सॉर्बिंग सरफेसचा विचार केला तर तो पण खूप जास्त आहे. म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन इज हॅव्हिंग लार्ज सरफेस एरिया फॉर ऍब्सॉर्प्शन. ओके. तर एरिया ऑफ ऍब्सॉर्बिंग सरफेस जास्त असेल तर बायोबिलिटी काय असेल, जास्त असेल. म्हणून स्मॉल इंटेस्टाईन मधून मॅक्झिमम ड्रग ऍब्सॉर्ब होतात. स्मॉल इंटेस्टाईन मधून मॅक्झिमम ड्रग ऍब्सॉर्ब होतात, कारण त्यांना काय आहे, हम्म. एरिया ऑफ ऍब्सॉर्बिंग सरफेस हा काय लार्ज आहे त्याचा. ठीक आहे. मग त्यामध्ये वेगवेगळ्या प्रोसेसने ते ऍब्सॉर्ब होतील. पॅसिव्ह डिफ्युजन, फिल्ट्रेशन, कॅरियर मेडिएटेड ट्रान्सपोर्ट मध्ये फॅसिलिटेड डिफ्युजन असू शकतं, प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, सेकंडरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. ओके. पिनोसाइटोसिस, कोणतीही प्रोसेस असू द्या, एरिया ऑफ ऍब्सॉर्बिंग सरफेस जास्त असल्यामुळं मॅक्झिमम ड्रग हे स्मॉल इंटेस्टाईन मधून ऍब्सॉर्ब होत आहे. लक्षात आलं. तर हा एक पॉइंट आहे. लार्जर द ऍब्सॉर्बिंग सरफेस बेटर विल बी द बायोबिलिटी. हा कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. लक्षात आलं. मोस्ट ऑफ द ड्रग
better absorbed from small intestine because absorbing surface area is large. आता इथं कन्फ्युजन कोणतं होतं ते मी तुमच्याशी डिस्कस करतोय. तुम्हाला मी सांगितलं की मोस्ट ऑफ द ड्रग्स बेटर ऍब्सॉर्ब फ्रॉम स्मॉल इंटेस्टाईन. इथं एक लक्षात ठेवायचं आहे की कोणताही ड्रग असू द्या, ऍसिडिक असू द्या, बेसिक असू द्या, मॅक्झिमम ऍब्सॉर्प्शन कुठं होतं? स्मॉल इंटेस्टाईन मधून. मग तुम्ही आता म्हणता की स्मॉल इंटेस्टाईन मधून ऍब्सॉर्ब होत होतं, पण ऍसिडिक ड्रग स्मॉल इंटेस्टाईन मधून जर ऍब्सॉर्ब हो असेल तर तो पॅसिव्ह डिफ्युजननी होईल का? ऍसिडिक ड्रग स्मॉल इंटेस्टाईन मधून पॅसिव्ह डिफ्युजनने ऍब्सॉर्ब होऊ शकतो का? नाही. नाही होऊ शकत, कारण स्मॉल इंटेस्टाईनचा पीएच काय आहे? अल्कलाईन आहे. आणि ऍसिडिक ड्रग अल्कलाईन पीएच मध्ये कोणत्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल? आयोनाइज फॉर्म मध्ये. आयोनाइज फॉर्म लिपिड इनसोल्युबल आहे. त्यामुळे स्मॉल इंटेस्टाईन मधून ऍसिडिक ड्रग पॅसिव्ह डिफ्युजनने ऍब्सॉर्ब होईल का? नाही. मग आता असं म्हणताय की मोस्ट ऑफ द ड्रग्स बेटर ऍब्सॉर्ब फ्रॉम स्मॉल इंटेस्टाईन. मग ते ऍसिडिक असू द्या, बेसिक असू द्या, स्मॉल इंटेस्टाईन मधून ऍब्सॉर्ब होत आहे. तर याचा अर्थ इथं असा आहे की स्मॉल इंटेस्टाईन मधून ऍसिडिक ड्रग जे ऍब्सॉर्ब होतात ते वेगळ्या मेकॅनिझमने ऍब्सॉर्ब होतात. फिल्ट्रेशन असेल, कॅरियर मेडिएटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम असेल, त्यात फॅसिलिटेड डिफ्युजन असू शकतो, प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टीम असू शकते, सेकंडरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टीम असू शकते, बरोबर आहे, पिनोसाइटोसिस असू शकतं. म्हणजेच पॅसिव्ह डिफ्युजन ही एकच प्रोसेस नाही ऍब्सॉर्प्शनसाठी, खूप साऱ्या प्रोसेसेस आणि सगळ्या प्रोसेसचा विचार केला तर ऍसिडिक ऍज वेल एज बेसिक ड्रग मॅक्झिमम कुठून ऍब्सॉर्ब होतात? स्मॉल इंटेस्टाईन मधून. बरोबर आहे. मॅक्झिमम ऍसिडिक येस आणि सर. बेसिक ड्रग स्मॉल इंटेस्टाईन मधून ऍब्सॉर्ब होतात. परंतु ऍसिडिक ड्रग स्मॉल इंटेस्टाईन मधून ऍब्सॉर्ब होताना पॅसिव्ह डिफ्युजनने ऍब्सॉर्ब नाही होणार, बाकीच्या प्रोसेसने ऍब्सॉर्ब होणार आहे. हे लक्षात घ्या. बरोबर आहे. म्हणजे जर असा क्वेश्चन आला येस की, एक मिनिट. ओके, येतोय आवाज? हम्म. तर यामध्ये कन्फ्युजन झालं नाही पाहिजे. जर तुम्हाला असं आलं की मोस्ट ऑफ द ड्रग्स बेटर ऍब्सॉर्ब फ्रॉम, तर त्याचा आन्सर स्मॉल इंटेस्टाईन. पण तुम्हाला असं स्मॉल इंटेस्टाईन मध्ये ऍसिडिक ड्रग हे पॅसिव्ह डिफ्युजन ऍब्सॉर्ब होत नाही हे आपल्याला समजलंय. पण तुम्हाला लक्षात ठेवायचं की बाकीच्या प्रोसेसनी ते ऍब्सॉर्ब होतात. पण तुम्हाला असं विचारलं की ऍसिडिक ड्रग्स बेटर ऍब्सॉर्ब बाय पॅसिव्ह डिफ्युजन फ्रॉम, मग त्याचा आन्सर काय येईल? स्टमक. स्टमक. व्हेरी गुड. आणि बेसिक ड्रगचा जर विचार केला पॅसिव्ह डिफ्युजन इकडून ऍब्सॉर्ब होतात, तर बेसिक ड्रग ऑलरेडी स्मॉल इंटेस्टाईन मधून होत आहे. पण ओव्हरऑल जर आपण ड्रग विचार केले तर मोस्ट ऑफ द ड्रग हे स्मॉल इंटेस्टाईन मधून ऍब्सॉर्ब होत आहे. तर ऍसिडिक ड्रग स्मॉल इंटेस्टाईन मधून ऍब्सॉर्ब होताना पॅसिव्ह डिफ्युजन प्रोसेसने नाही होत, बाकीच्या प्रोसेसने होतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. तर तेच एक आता नेक्स्ट पॉइंट मध्ये आहे. Although acidic drugs are better absorbed from stomach by passive diffusion, large portion of it get absorbed through the intestine because of greater surface area it provides, and here absorption mechanisms are different from passive diffusion. लक्षात आलं? लक्षात आलं? म्हणजे ओव्हरऑल ऍसिडिक आणि बेसिक ड्रगचा विचार केला तर मॅक्झिमम ऍब्सॉर्प्शन हे स्मॉल इंटेस्टाईन मधून होतं. फक्त पॅसिव्ह डिफ्युजन प्रोसेसचा जर विचार केला तर ऍसिडिक ड्रग कुठून ऍब्सॉर्ब होता पॅसिव्ह डिफ्युजननी? स्टमक मधून. बरोबर आहे. हो. लक्षात आलं? तर हे एमसीक्यू तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. लक्षात आलं? हे एरिया ऑफ ऍब्सॉर्बिंग सरफेस. दोन नंबर येस सर. दोन नंबर येस सर. दोन हो नंबर सर. फॅक्टर्स आपण डिस्कस केला. आता जीआय मोटिलिटी हा फॅक्टर आपण डिस्कस करणार आहे.
गॅस्ट्रिक एम्पटिंग अँड जीआय मोटिलिटी. गॅस्ट्रिक एम्पटिंग अँड जीआय मोटिलिटी म्हणजे काय? गॅस्ट्रिक एम्पटिंग जर जास्त फास्ट असेल, ओके, गॅस्ट्रिक एम्पटिंगचा अर्थ असा आहे की स्टमक मधलं कंटेंट फास्ट स्मॉल इंटेस्टाइन मध्ये येतं. ओके. काही फॅक्टर्स आहेत ते गॅस्ट्रिक एम्पटिंग प्रमोट करतात. गॅस्ट्रिक एम्पटिंग हास्टन करतात. हास्टन म्हणजे फास्ट करणं. तर गॅस्ट्रिक एम्पटिंग अँड जीआय मोटिलिटी ह्या फॅक्टरवरही बायोबिलिटी डिपेंड आहे. आता तुम्हाला मी सेकंड फॅक्टर मध्ये डिस्कस केलंय की मॅक्झिमम मोस्ट ऑफ द ड्रग कुठून ऍब्सॉर्ब होत आहे? स्मॉल इंटेस्ट. स्मॉल इंटेस्टाइन. तर गॅस्ट्रिक एम्पटिंग फास्ट झाली, गॅस्ट्रिक एम्पटिंग हास्टन झाली, ओके, याचा अर्थ स्टमक मधलं जे कंटेंट आहे ते रॅपिडली कशात येतं? स्मॉल इंटेस्टाइन. इंटेस्टाइन मध्ये. आणि स्मॉल इंटेस्टाइन मध्ये आल्यामुळं स्मॉल इंटेस्टाइनला जास्त वेळ भेटेल ड्रगच्या ऍब्सॉर्प्शन साठी. म्हणजे गॅस्ट्रिक एम्पटिंग हास्टन झाल्यामुळं किंवा गॅस्ट्रिक एम्पटिंग फास्ट झाल्यामुळं बायबिलिटी काय होईल ड्रगची? वाढेल. बायोबिलिटी वाढते. वाढते. वाढ. येस, व्हेरी गुड. कारण गॅस्ट्रिक एम्पटिंगने स्टमक मधलं कंटेंट कशात येतं फास्ट? स्मॉल इंटेस्टाइन. इंटेस्ट. आणि आपण पाहिलेलं आहे पण स्मॉल सर ऍसिडिक असेल तर कमी होईल ना. स्मॉल इंटेस्टाईन. ऍसिडिक असेल तर पॅसिव्ह डिफ्युजन तिथं नाही होणार स्टमक मधून, पण स्मॉल इंटेस्टाइन मधून बाकी प्रोसेसने होणार ना. हो, ओके आपण ओके. पाहिलंय की स्मॉल इंटेस्टाइन इज द बेटर साइट फॉर ऍब्सॉर्प्शन. मोस्ट ऑफ द ड्रग ऍब्सॉर्ब फ्रॉम स्मॉल इंटेस्टाइन, बरोबर आहे? हो, येस येस. ओके. तर हो, पॅसिव्ह डिफ्युजनचा विचार केला तर तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण बाकी प्रोसेस पण आहेत. लक्षात आलं? येस सर. बाकी प्रोसेस मुळे स्मॉल इंटेस्टाइन मधून ऍब्सॉर्ब होणार आहे. ओव्हरऑल मोस्ट ऑफ द ड्रग हे स्मॉल इंटेस्टाइन मधून मॅक्झिमम ऍब्सॉर्ब होत आहे. ओके. तर ओके सर. तो स्मॉल इंटेस्टाइन मधून का होतो? तर पॅसिव्ह डिफ्युजन सोडून बाकीच्या प्रोसेस ज्या आहेत त्याच्यामुळे. तर गॅस्ट्रिक एम्पटिंग फास्ट झालं तर ड्रग फास्ट स्मॉल इंटेस्टाइन मध्ये येईल स्टमक मधून, आणि त्यामुळं जास्त वेळ भेटेल स्मॉल इंटेस्टाइनला ऍब्सॉर्प्शन साठी, बायबिलिटी वाढेल. मग असे फॅक्टर जे गॅस्ट्रिक एम्पटिंग वाढवतात, जे गॅस्ट्रिक एम्पटिंग हास्टन करतात, असे फॅक्टर मुळे बायोबिलिटी काय होते? वाढते. ओके. बायोअवेलेबिलिटी वाढते. आणि असे फॅक्टर जे गॅस्ट्रिक एम्पटिंग स्लो करताय, म्हणजेच स्टमक मधून कंटेंट स्मॉल इंटेस्टाइन मध्ये हळूहळू येईल, त्यामुळं काय होईल की बायोबिलिटी ही कमी होईल. म्हणजे गॅस्ट्रिक एम्पटिंग फास्ट झाली तर बायोबिलिटी वाढते, गॅस्ट्रिक एम्पटिंग स्लो झाली तर बायोबिलिटी काय होईल? कमी होईल. कारण ड्रग जास्त वेळ स्टमक मध्येच राहील, तिथं ते डिस्ट्रॉय पण होऊ शकतं. स्मॉल इंटेस्टाइन मध्ये स्लोली आलं तर मॅक्झिमम टाइम तो स्टमक मध्ये जर राहिलं तर तिथं ऍसिडिक याच्यामुळं ते डिस्ट्रॉय पण होऊ शकतं. तर दोन गोष्टी आपण पाहिल्या. गॅस्ट्रिक एम्पटिंग फास्ट झाली किंवा हस्टन झाली तर बायोबिलिटी काय होते? वाढते. आणि गॅस्ट्रिक एम्पटिंग स्लो झाली तर बायोबिलिटी काय होते? कमी होते. आणि रिझन आपण पाहिलं, गॅस्ट्रिक एम्पटिंग फास्ट झाल्यामुळे ड्रग फास्ट कशात येईल? स्मॉल इंटेस्टाइन विच इज अ लार्ज ऍब्सॉर्बिंग सरफेस एरिया. गॅस्ट्रिक एम्पटिंग स्लो झाली तर ड्रग स्लोली एंटर्स इनटू द स्मॉल इंटेस्टाइन, सो बायोबिलिटी डिक्रीजेस. लक्षात आलं तुमच्या ह्या दोन पॉइंट? हो. ओके. आता कोणत्या फॅक्टरने गॅस्ट्रिक एम्पटिंग वाढते किंवा गॅस्ट्रिक एम्पटिंग फास्ट होते? ओके. गॅस्ट्रिक एम्पटिंग फास्ट कोणत्या फॅक्टरने होते? ओके, ते आपण पाहणार आहोत. ओके, ते फॅक्टर एक दोन लक्षात ठेवायचे तुम्हाला. ओके. आता बघा काय दिलंय. फॅक्टर्स विच ऍक्सेलरेट गॅस्ट्रिक एम्पटिंग परमिट ड्रग्स टू रीच लार्जर ऍब्सॉर्प्टिव्ह सरफेस एरिया ऑफ स्मॉल इंटेस्टाइन. जर गॅस्ट्रिक एम्पटिंग ऍक्सेलरेट झाली, वाढली, तर ड्रग लवकर स्मॉल इंटेस्टाइन मध्ये येतो. ओके. आता गॅस्ट्रिक एम्पटिंग कशाने प्रमोट होते? गॅस्ट्रिक एम्पटिंग कशी वाढते? गॅस्ट्रिक एम्पटिंग हास्टन कोणत्या फॅक्टरने होते? मी ते डिस्कस करत आहे. फास्टिंग असेल तर गॅस्ट्रिक एम्पटिंग फास्ट होणार. पेशंटला एन्झायटी असेल तर गॅस्ट्रिक एम्पटिंग फास्ट होते. पेशंटला जर राईट साईडला मग झोपला, तो राईट साईडला, राईट उजव्या कुशीवर झोपला,
तर लाईंग ऑन राईट साईड ऑल्सो हस्टन द गॅस्ट्रिक एम्प्टिंग. जर तो लेफ्ट साईडला झोपला कुशीवर, लेफ्ट साईडच्या किंवा डाव्या कुशीवर झोपला, तर गॅस्ट्रिक एम्प्टिंग स्लो होते. तर याचं रिझन काय आहे? जर आपण स्टमकचा शेप बघितला, ओके, हा असा आहे, ओके, ही लेफ्ट साईड असते, ही राईट साईड असते. जेव्हा पेशंट राईट साईडच्या कुशीवर झोपतो, त्यावेळेस जे कंटेंट आहे ते ह्या साईडनी डायरेक्ट खाली जाऊ शकतं लगेच. पेशंट जेव्हा लेफ्ट साईडच्या कुशीवर झोपतो, त्यावेळेस जे कंटेंट आहे ते इकडं अक्युमुलेट होतं. ओके, स्टमकचा शेप जो आहे त्याच्यावर ते डिपेंड आहे. तर जेव्हा पेशंट राईट साईडच्या कुशीवर झोपतो, त्यावेळेस गॅस्ट्रिक एम्प्टिंग हास्टन झालेलं असतं. पेशंट जेव्हा लेफ्ट साईडच्या कुशीवर झोपतो, त्यावेळेस गॅस्ट्रिक एम्प्टिंग डिले झालेलं असतं. ओके, हायपरथायरॉइडिझमचा पेशंट असेल तर गॅस्ट्रिक एम्प्टिंग, हायपरथायरॉइडिझमच्या पेशंटमध्ये गॅस्ट्रिक मोटिलिटी वाढते आणि त्याच्यामुळं गॅस्ट्रिक एम्प्टिंग फास्ट होतं. तर हे काही फॅक्टर्स आहेत ज्यांनी गॅस्ट्रिक एम्प्टिंग फास्ट होतं आणि त्यामुळे ड्रगची बायबिलिटी वाढू शकते. म्हणजे फास्टिंग असेल आणि मग पेशंटने ड्रग घेतला आहे, ओके, अँझायटी असेल पेशंटला, पेशंट राईट साईडच्या कुशीवर झोपलाय, हायपरथायरॉइडिझम असेल पेशंटला, तर गॅस्ट्रिक एम्प्टिंग वाढल्यामुळं ड्रग रॅपिडली स्मॉल इंटेस्टाईनमध्ये येतं आणि त्यामुळं त्यामुळं ड्रगचं ॲब्सॉर्प्शन वाढतं, बायबिलिटी वाढते. ओके, त्याचप्रमाणे आता आपण एक इंटरॅक्शन पाहणार आहोत. आपण ड्रग ए आणि बी एकत्र देत आहोत. ओके, ड्रग ए जे आहे, ओके, हे ड्रग ए हे एका ग्रुपचं ड्रग आहे ज्याचं नाव आहे प्रोकायनेटिक ड्रग. त्यामध्ये तुम्हाला मेटोक्लोप्रामाइड नावाचा ड्रग माहिती आहे, हो. डॉम्पेरिडॉन नावाचा ड्रग माहिती आहे. येस. ओके, मेटोक्लोप्रॅमाइड आणि डॉनपोरिडॉन नावाचे ड्रग कसे ऍक्ट होतात, मेटोक्लोप्रामाइड आणि डॉमपेरिडॉन नावाचे ड्रग कसे ऍक्ट होतात ते आपण पाहणार आहोत. तर मेटोक्लोप्रामाइड आणि डॉमपेरिडॉन हे प्रोकायनेटिक ड्रग आहे, अँटीइमेटिक म्हणून आपण यूज करतो, बरोबर आहे. तर ह्या प्रोकायनेटिक ड्रग बरोबर आपण ड्रग बी दिला आणि बी ड्रग मॅक्झिमम स्मॉल इंटेस्टाईन मधून ऍब्सॉर्ब होतोय. तर ए ड्रग काय आहे? प्रोकायनेटिक ड्रग. डॉमपेरिडॉन किंवा मेटोक्लोप्रामाइड पैकी एक आपण यूज केलंय, ड्रग बी, बरोबर. म्हणजे ए आणि बी आपण एकत्र यूज केले. आता ए काय करणार आहे? प्रोकायनेटिक ऍक्शन आहे. प्रोकायनेटिक ऍक्शन मध्ये काय होतं की जे गॅस्ट्रिक मोटिलिटी आहे ती वाढते. हे मेटोक्लोप्रामाइड डायमपेरिडॉन ड्रग काय करतात की इसोफेजल स्फिंक्टर कॉन्ट्रिक्ट करतात, पायलोरिक स्फिंक्टर रिलीज करतात स्टमकचा, आणि स्टमक मधलं कंटेंट लगेच स्मॉल इंटेस्टाईन मध्ये टाकलं जातं फास्ट. म्हणजे गॅस्ट्रिक एम्प्टिंग काय होते? वाढते. आता ह्या ड्रग बरोबर ड्रग बी दिला, तर बी ड्रग च बायोबिलिटी काय होणार? ए ड्रग बरोबर बी ड्रग दिला, ए ड्रग प्रोकायनेटिक आहे, तो गॅस्ट्रिक एम्प्टिंग वाढवतो, गॅस्ट्रिक एम्प्टिंग फास्ट करतो. तर त्याबरोबर जर ड्रग बी दिला, तर बी ड्रगची बायोबिलिटी काय होईल? वाढणार. वाढणार. बी ड्रगची बायोबिलिटी वाढते. म्हणजे प्रोकायनेटिक ड्रग बरोबर आपण दुसरे ड्रग दिले, तर दुसऱ्या ड्रगची बायोबिलिटी काय होणार? वाढ- वाढणार. याला आपण ड्रग ड्रग इंटरॅक्शन म्हणतो. एक ड्रग दुसऱ्या ड्रगची रिस्पॉन्स अल्टर करतो, त्यामध्ये हे एक एक्झाम्पल आहे. बायोबिलिटी वाढली म्हणजे रिस्पॉन्स वाढणार, बरोबर आहे. तर प्रोकायनेटिक ड्रग बरोबर आपण दुसरे ड्रग दिले, तर प्रोकायनेटिक ड्रग दुसऱ्या ड्रगची बायोबिलिटी वाढवतात, कारण प्रोकायनेटिक ड्रग गॅस्ट्रिक एम्प्टिंग फास्ट करतात, त्याच्यामुळं स्टमक मधलं कंटेंट रॅपिडली स्मॉल इंटेस्टाईन मध्ये येतं. त्यामुळे जो दुसरा ड्रग आहे तो पण लगेच स्मॉल इंटेस्टाईन मध्ये येईल आणि त्याचं ऍब्सॉर्प्शन वाढेल. म्हणजे हे फॅक्टर गॅस्ट्रिक एम्प्टिंग प्रमोट करणारे आहेत. कोणकोणते फॅक्टर पाहिले आपण? फास्टिंग, एन्झायटी, लाईंग ऑन राईट साईड, हायपरथायरॉइडिझम आणि प्रोकायनेटिक ड्रग. लक्षात आलं तुमच्या? आता कोणते फॅक्टर गॅस्ट्रिक एम्प्टिंग स्लो करतात? मग याच्या विरुद्ध जे फॅक्टर आहे, ओके, फूड असेल म्हणजे मिल, फॅटी मिल, डिप्रेशन,
लाईंग ऑन लेफ्ट साईड गॅस्ट्रिक एम्पटिंग स्लो होते. हायपोथायरॉइडिझमच्या पेशंटमध्ये गॅस्ट्रोइंटेस्टायनल मोटिलिटी कमी झालेली असते. बरोबर आहे, गॅस्ट्रिक एम्पटिंग स्लो होते. आणि काही ड्रग ही गॅस्ट्रिक एम्पटिंग स्लो करतात. कोणते ड्रग गॅस्ट्रिक एम्पटिंग स्लो करतात? ऍट्रोपिन नावाचा ड्रग ऐकलाय? ऍट्रोपिन. हो. प्रोमिथॅझिन ऐकलाय? हो सर. प्रोमिथॅझिन. येस सर. ओके, प्रोमिथॅझिन अँटी हिस्टॅमिनिक ड्रग आहे. आपण मोशन सिकनेससाठी यूज करतो या होम. तर या प्रोमिथॅझिन ड्रगला अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी आहे. आणि अँटी हिस्टॅमिनिक प्रॉपर्टी पण आहे. तर प्रोमिथॅझिन अँटी हिस्टॅमिनिक ड्रग आहे, त्याला अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी आहे. ॲट्रोपिन हा अँटीकोलिनर्जिक ड्रग आहे. तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की अँटीकोलिनर्जिक ड्रग गॅस्ट्रिक एम्पटिंग स्लो करतात. अँटीकोलिनर्जिक ड्रग गॅस्ट्रिक एम्पटिंग स्लो करतात. सपोज आपण ड्रग सी आणि डी एकत्र देत आहोत. सी ड्रग हा ॲट्रोपिन आहे. ओके, काय आहे? ॲट्रोपिन. आणि त्याबरोबर पण ड्रग डी देत आहोत आणि डी ड्रग हा स्मॉल इंटेस्टाईन मधून ऍब्सॉर्ब होत आहे. तर सी आणि डी ड्रग एकत्र दिल्यामुळं डी ड्रगचं बायोबिलिटी काय होईल? सी ड्रग हा रिड्यूस होईल. रिड्यूस होईल, कारण ॲट्रोपिन हा अँटीकोलिनर्जिक ड्रग आहे. तो गॅस्ट्रिक एम्पटिंग स्लो करतो. आणि गॅस्ट्रिक एम्पटिंग स्लो केल्यामुळं स्टमक मधलं कंटेंट स्लोली इंटेस्टाईन मध्ये येतं. त्यामुळं त्याच्याबरोबर दुसरे ड्रग दिले तर दुसऱ्या ड्रगचं ऍब्सॉर्प्शन स्मॉल इंटेस्टाईन मधून जे होत असतं ते होण्यास वेळ लागेल, कारण ड्रग स्लोली स्मॉल इंटेस्टाईन मध्ये येईल. त्यामुळं ॲट्रोपिन किंवा अदर अँटीकोलिनर्जिक ड्रग बरोबर आपण काही ड्रग दिले तर त्या दुसऱ्या ड्रगची बायोबिलिटी ही रिड्यूस होते. लक्षात आलं? प्रोकायनेटिक ड्रग दिले तर बायोबिलिटी काय होते? दुसऱ्या ड्रगची वाढते. आणि अँटीकोलिनर्जिक ड्रग दिले तर दुसऱ्या ड्रगची बायोबिलिटी काय होते? कमी होते. आणि हे कशामुळे होतं? दिस ऍक्शन इज रिलेटेड विथ गॅस्ट्रिक एम्पटिंग. प्रोकायनेटिक ड्रग गॅस्ट्रिक एम्पटिंग हस्टन करतात, फास्ट करतात, वाढवतात. आणि अँटीकोलिनर्जिक ड्रग गॅस्ट्रिक एम्पटिंग काय करतात? स्लो करतात. लक्षात आलं हे? हा फॅक्टर लक्षात आला? हो. येस सर. हो ओके. सर. ओके. ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. फर्स्ट पास मेटाबॉलिझम अल्सो अफेक्ट बायोबिलिटी. व्हॉट इज फर्स्ट पास मेटाबॉलिझम? आपण त्याची डेफिनेशन पहिल्या लेक्चरला पाहिलेली आहे. फर्स्ट पास मेटाबॉलिझम इज द मेटाबॉलिझम ऑफ द ड्रग बिफोर इट्स एंट्री इंटू द सिस्टेमिक सर्क्युलेशन. ओके. मग हे मेटाबॉलिझम स्टमक मध्ये होऊ शकतं, इंटेस्टाईन मध्ये होऊ शकतं, किंवा लिव्हर मध्ये होऊ शकतं. तर मेटाबॉलिझम ऑफ द ड्रग बिफोर इट्स एंट्री इंटू द सिस्टेमिक सर्क्युलेशन इज नोन ॲज फर्स्ट पास metabolism. And if any drug is having high first pass metabolism, such drugs have low oral viability. This first pass metabolism is a problem of oral route. There are some routes which bypass first pass metabolism. For example, sublingual route, okay, IV route, okay. तर त्यांची बायोबिलिटी जास्त असणार. परंतु एखादा ड्रग जर सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये जाण्याआधी मेटाबोलाइज होत असेल, अशा ड्रगची बायोबिलिटी ही कमी असते. ओके. सो फर्स्ट पास मेटाबॉलिझम कॅन अफेक्ट बायोबिलिटी. एनी ड्रग हॅव्हिंग हाय फर्स्ट पास मेटाबॉलिझम डेफिनेटली हॅव लो ओरल बायोबिलिटी. ज्या ड्रगची फर्स्ट पास मेटाबॉलिझम जास्त असतं अशा ड्रगची ओरल बायोबिलिटी काय असते? लो असते. आणि एक्झाम्पल एक लक्षात ठेवा, GTN, ग्लिसरल ट्रायनायट्रेट किंवा नायट्रोग्लिसरीन. अजून एक ड्रग आहे प्रोपॅनोलॉल. प्रोपॅनोलॉल हे बीटा ब्लॉकर ग्रुपचं ड्रग आहे. तर प्रोपॅनोलॉलचं ही फर्स्ट पास मेटाबॉलिझम हे जास्त असतं. ओके, लक्षात आलं तुमच्या? तर फर्स्ट पास मेटाबॉलिझम जास्त असेल तर बायोबिलिटी काय असते? कमी असते. फर्स्ट पास मेटाबॉलिझम जास्त असेल एखाद्या ड्रगचं, बायोबिलिटी काय असते? कमी असते. ओके, चालेल. नेक्स्ट पॉइंट. आता GIT डिसऑर्डर्स अँड मल ऍब्सॉर्प्शन. एखाद्या पेशंटला GIT डिसऑर्डर आहे, ओके,
किंवा मल ऍब्सॉर्प्शन सिंड्रोम आहे. तर अशा पेशंटला जर ओरली ड्रग दिले तर अशा पेशंट मध्ये त्या ड्रगची बायबिलिटी ही कमी असते. म्हणजे पेशंटला जर जीआयटी डिसऑर्डर्स असतील, जसं गॅस्ट्रोएंटरायटिस आहे, त्यानंतर मल ॲब्सॉर्प्शन सिंड्रोम आहे, तर अशा पेशंटमध्ये ड्रगचं ॲब्सॉर्प्शन काय असतं, कमी असतं आणि बायबिलिटी काय असते, कमी असते. लक्षात आलं? तर जीआयटी डिसऑर्डर अल्सो अफेक्ट बायबिलिटी सच as malabsorption syndrome, gastroenteritis, patients suffering from malabsorption syndrome or gastroenteritis have low oral viability. Low oral viability for oral drugs. ओके. त्यानंतर नेक्स्ट फॅक्टर आहे फूड अँड अदर सबस्टन्सेस. ओके. आता एक लक्षात ठेवा, जीआयटी अब्सॉर्प्शन जे आहे ड्रगचं इज फेवर्ड बाय एम्प्टी स्टमक. जर स्टमक एम्प्टी असेल तर हे मेजॉरिटी ड्रगचं सांगतोय मी. मेजॉरिटी ड्रग्स जर एम्प्टी स्टमक घेतलं तर त्याचं बायबिलिटी जास्त असते. जर ड्रग्स फूड बरोबर घेतले तर मेजॉरिटी ड्रगचं ॲब्सॉर्प्शन हे कमी होतं, बायबिलिटी ही कमी होते. लक्षात आलं तुमच्या? हे मेजॉरिटी ऑफ द ड्रगसाठी ट्रू आहे. त्याला काही एक्सेप्शन आहे ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. म्हणजे एम्प्टी स्टमक जर ड्रग घेतलं तर बायबिलिटी काय असते, जास्त असते. बरोबर. आणि विथ फूड घेतलं तर बायोलेव्हिटी काय असते, कमी आहे, लेस असतो. कमी असते. बरोबर. हे आहे. त्याला काही एक्सेप्शन पण आहे. म्हणजे विथ फूड घेतलं तर बायोबिलिटी काय असते ड्रगची, कमी असते. एम्प्टी स्टमक घेतलं तर जास्त असते. बरोबर आहे. परंतु आपण मेजॉरिटी ड्रग कधी घ्यायला सांगतो पेशंटला, आफ्टर फूड आफ्टर फूड. सांगतो ना. त्याचं रिझन असं आफ्टर आहे फूड. की एम्प्टी स्टमक घेतलं तर जीआयटी इरिटेशन होऊ शकतं, पेशंटला नॉशिया वॉमिटिंग होऊ शकतं. त्यामुळं ते होऊ नये म्हणून आपण अँटीबायोटिक्स पहा. मेजॉरिटी अँटीबायोटिक्स आपण म्हणतो की ओरली जे देतो आफ्टर फूड घ्या. तर ठीक आहे, एम्प्टी स्टमकने ऍब्सॉर्प्शन जास्त आहे, विथ फूड घेतलं तर ऍब्सॉर्प्शन कमी आहे. पण विथ फूड घेतलं तर जीआयटी डिस्टर्बन्स कमी असतो, म्हणून आपण जनरली आफ्टर फूड ड्रग्स घ्यायला सांगतो. आता बघा एक्झाम्पल, रिफाम्पिसिन नावाचा ड्रग माहिती आहे तुम्हाला? एंटी टीबी ड्रग आहे, येस. ट्युबरक्युलोसिस. इट्स ऍब्सॉर्प्शन इज डिक्रीज बाय फूड, फॉर एक्झाम्पल. ओके. टेट्रासाइक्लिन माहिती आहे, हो. येस सर. अँटीबायोटिक. मिल्क बरोबर घेतलं तर त्याचं ऍब्सॉर्प्शन कमी होतं. का होतं माहिती आहे तुम्हाला? टेट्रासाइक्लिन जनरली आपण मिल्क आणि टेट्रासाइक्लिन एकत्र देत नाही. फॅट इन्सुलिन. नाही. टेट्रासाइक्लिनला काय एक प्रॉपर्टी असते पहा. टेट्रासाइक्लिन जो ड्रग आहे त्याला कॅल्शियम बरोबर कॉम्प्लेक्स करण्याची प्रॉपर्टी आहे त्याची. कशाबरोबर? कॅल्शियम. टेट्रासाइक्लिन कॅल्शियमच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तो कॉम्प्लेक्स तयार करतो. बरोबर आहे. आणि जर आपण मिल्कचा विचार केला तर मिल्कमध्ये कॅल्शियम असतं का नाही? असतं. मिल्क इज ए रिच सोर्स ऑफ कॅल्शियम ना. तर टेट्रासाइक्लिन जर मिल्क बरोबर एकत्र दिलं तर स्टमक मध्ये जर मिल्कच्या कॉन्टॅक्ट मध्ये टेट्रासाइक्लिन आला तर टेट्रासाइक्लिन मिल्क मधल्या कॅल्शियम बरोबर कंबाईन होऊन कॉम्प्लेक्स तयार होतं. आणि ते कॉम्प्लेक्स तयार झाल्यावर त्याचं ऍब्सॉर्प्शन होत नाही. म्हणजे मिल्क बरोबर टेट्रासाइक्लिन दिलं तर टेट्रासाइक्लिनचं ऍब्सॉर्प्शन काय होईल, कमी होईल. त्याची बायबिलिटी कमी होईल. म्हणून टेट्रासाइक्लिन आणि मिल्क एकत्र द्यायचं का? नाही. त्याचप्रमाणे नाही. त्याचप्रमाणे टेट्रासाइक्लिन आपण कॅल्शियम कंटेनिंग अँटीऍसिड बरोबर द्यायचं नाही. काही अँटीऍसिड मध्ये कॅल्शियम प्रेझेंट असतं, तर कॅल्शियम कंटेनिंग अँटीऍसिड बरोबर टेट्रासाइक्लिन द्यायचं नाही, कारण टेट्रासाइक्लिन त्या कॅल्शियम बरोबर कॉम्प्लेक्स तयार करतो आणि त्यामुळे टेट्रासाइक्लिनचं ऍब्सॉर्प्शन जीआयटी मधून होत नाही. लक्षात आलं? ओके. तुम्हाला आयन टॅबलेट्स माहिती आहे, आपण अॅनिमिया मध्ये यूज करतो. तुम्हाला कोणते फॅक्टर्स माहित आहे का जे आयनचं ऍब्सॉर्प्शन वाढवतात आणि कोणते फॅक्टर्स आयनचं ऍब्सॉर्प्शन कमी करतात? आयनचं ऍब्सॉर्प्शन
कोणत्या फॅक्टरने वाढतं माहिती आहे हे? आयन्स ऍब्सॉर्प्शन कधी वाढ जर आयन बरोबर व्हिटॅमिन सी दिलं आपण, तर आयनचं ऍब्सॉर्प्शन हे वाढतं. बरोबर आहे. आयन टॅबलेटचं ऍब्सॉर्प्शन व्हिटॅमिन सी ने काय होतं? वाढतं. आणि जे डाएटमध्ये पालेभाज्यामध्ये फायटेट नावाचा सबस्टन्स असतो, बरोबर, जे फायबर असतं ना, डायटरी फायबर, म्हणजे जे आपण पालेभाज्या खातो त्यामध्ये फायटेट असतं. तर फायटेट डिक्रीजेस आयन ऍब्सॉर्प्शन. फायटेट डिक्रीजेस आयन ऍब्सॉर्प्शन. ओके. टीचा आणि आयन ऍब्सॉर्प्शनचा काही रोल आहे का? टी चहा पण आयन ऍब्सॉर्प्शन काय करतो? कमी करतो. तर जनरली आपण जेवल्यानंतर चहा घेणं टाळलं पाहिजे असं म्हणतो. तर काही म्हणजे आता इथं फूड फूड आणि ड्रगचं ऍब्सॉर्प्शन चालू आहे, म्हणून आयर्न रिलेटेड फायटेटचं एक्झाम्पल मी दिलं. फायटेट डिक्रीजेस ऍब्सॉर्प्शन ऑफ आयर्न. फायटेट कशात असतं? पालेभाज्यामध्ये असतं. लक्षात आलं? मग मी हम्म. तुम्हाला सांगितलंय की फूड बरोबर ड्रग दिलं तर ड्रगचं ऍब्सॉर्प्शन काय होतंय? कमी होतं. रिफाम्पिसिनचं ऍब्सॉर्प्शन कमी होतं. मिल्क बरोबर टेट्रासायक्लिन दिलं तर टेट्रासायक्लिनचं ऍब्सॉर्प्शन कमी होतं. आयर्नचं ऍब्सॉर्प्शन फायटेटमुळं कमी होतं. बरोबर आहे. म्हणजे फूड आणि ड्रग एकत्र दिले तर काही फूड ड्रगचं ऍब्सॉर्प्शन काय करतात? कमी करतात. हे मेजॉरिटी ड्रगसाठी हा सिनेरियो लागू पडतो. पण काही असे ड्रग आहेत, काही ड्रग असे आहेत, ते फूड बरोबर दिलं तर त्यांचं ऍब्सॉर्प्शन वाढतं. काही ड्रग असे आहेत एक्सेप्शन, ते जर फूड बरोबर दिलं त्यांचं ऍब्सॉर्प्शन वाढतं. फॉर एक्झाम्पल अँटी फंगल ड्रग ग्रिसिओफल्विन. ग्रिसिओफल्विन absorption is better if we use ग्रिसिओफल्विन along with फॅटी मिल. फॅटी मिल बरोबर ग्रिसिओफल्विन दिलं तर ग्रिसिओफल्विनचं ऍब्सॉर्प्शन हे जास्त होतं. म्हणजे फूड कॅन अफेक्ट बायोबिलिटी. लक्षात आलं? एम्प्टी स्टमक बायोबिलिटी काय असते? जास्त असते. विथ फूड घेतलं तर बायोबिलिटी काय असेल ड्रगची? कमी असेल. बरोबर आहे. रिफाम्पिसिनचं ऍब्सॉर्प्शन फूड कमी करतं. टेट्रासायक्लिन तर मिल्क बरोबर घेतलं तर ऍब्सॉर्प्शन कमी होतं. आयनचं ऍब्सॉर्प्शन फायटेट कमी करतात. आणि याला सर एक्सेप्शन टीचं काय? टीचं काय? चहाचं चहाचं काय सांगितलं सर? चहा आयन ऍब्सॉर्प्शन कमी करतं चहा. होय. ओके. आणि व्हिटॅमिन सी आयन ऍब्सॉर्प्शन वाढवतं. व्हिटॅमिन सी हो. आयन ऍब्सॉर्प्शन वाढवतो. तर आपण आयन टॅबलेट घेतल्यानंतर पेशंटला ऍडवाइस करू शकतो की व्हिटॅमिन सी रिच फूड तुम्ही घेऊ शकता. व्हिटॅमिन सी ची टॅबलेट पण अवेलेबल आहे, पण आपण जर पेशंटला टॅबलेट नाही द्यायची तर आयन बरोबर आपण व्हिटॅमिन सी कंटेनिंग फूड घ्यायला सांगितलं तर आयनचं ऍब्सॉर्प्शन बेटर होणार आहे. आयन बरोबर हो. आपण चहा जनरली टॅबलेट बरोबर अवॉइड करायचा, किंवा डायटरी आयन जे आहेत, डाएटमध्ये जे आयन असतं त्याचं ऍब्सॉर्प्शन पण चहा कमी करतं. ओके. म्हणून जनरली हो. जेवल्यानंतर आपण तसं चहा अवॉइड केला पाहिजे. ओके. खूप जणांना सवय असते जेवल्यानंतर चहा घ्यायची. ठीक आहे. तर याला एक्सेप्शन ग्रिसिओफल्विन आहे. म्हणजे ग्रिसिओफल्विन मेजॉरिटी ड्रग्स मी तुम्हाला सांगितलं की फूड डिक्रीजेस ऍब्सॉर्प्शन, पण फॅटी मिल जर ग्रिसिओफल्विन बरोबर दिले तर ग्रिसिओफल्विनचं ऍब्सॉर्प्शन काय होतं? वाढतं. तर हा एक्सेप्शन तुम्हाला एमसीक्यू पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. तर जीआयटी डिसऑर्डर मध्ये ऍब्सॉर्प्शन कमी होतं. फूड अँड अदर सबस्टन्सेस पण ड्रगचं ऍब्सॉर्प्शन कमी करतात. आता ड्रग ड्रग इंटरॅक्शन्स पाहणार आहोत. ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. बरोबर आहे. ड्रग ड्रग इंटरॅक्शन आपण पाहणार आहोत. ते पण बायोबिलिटी अफेक्ट करतायत. ड्रग ड्रग इंटरॅक्शन म्हणजे काय? की जर दोन ड्रग एकत्र घेतले, ओके, ओके, जर दोन ड्रग एकत्र घेतले, ओके, ए आणि बी, जर एक ड्रग दुसऱ्या ड्रगचा ऍब्सॉर्प्शन अफेक्ट करत असेल आणि त्यामुळे बायोबिलिटी अफेक्ट होत असेल, बरोबर आहे, ओके, त्यामुळे रिस्पॉन्स अफेक्ट होत असेल तर त्याला ड्रग ड्रग इंटरॅक्शन म्हणतात. म्हणजे दोन ड्रग एकत्र घेतल्यामुळं एक ड्रग दुसऱ्या ड्रगचा रिस्पॉन्स काय करतोय? अफेक्ट करतो. एक तर काही म्हणजे ए आणि बी ड्रग एकत्र घेतले तर ए ड्रग बी ड्रगचा रिस्पॉन्स अफेक्ट करतो. तो काय करू शकतो? त्या दुसऱ्या ड्रगचा रिस्पॉन्स कमी करू शकतो,
किंवा दुसऱ्या ड्रगचा रिस्पॉन्स वाढवू शकतो. बरोबर आहे. म्हणजे दोन ड्रग एकत्र घेतल्यामुळं जर एक ड्रग दुसऱ्या ड्रगचा रिस्पॉन्स अल्टर करत असेल तर त्याला ड्रग ड्रग इंटरॅक्शन असं म्हणतात. बरोबर आहे. दोन ड्रग एकत्र घेतल्यामुळं एक ड्रग दुसऱ्या ड्रगचा रिस्पॉन्स अल्टर करत असेल तर त्याला ड्रग ड्रग इंटरॅक्शन म्हणतात. ड्रगचा रिस्पॉन्स अल्टर होणं म्हणजे दुसऱ्या ड्रगचा रिस्पॉन्स एक तर कमी होऊ शकतो किंवा वाढू शकतो जर पहिला ड्रग दुसऱ्या ड्रग बरोबर दिला तर. तर यामध्ये ड्रग ड्रग इंटरॅक्शन ह्या फार्मॅकोकायनेटिक प्रोसेसशी रिलेटेड आहे. ऍब्सॉर्प्शन लेवलला ड्रग ड्रग इंटरॅक्शन आहे, डिस्ट्रीब्युशन लेवलला आहे, मेटाबॉलिझम लेवलला आहे आणि एक्सक्रिशन लेवलला आहे. तर एक्झाम्पल पहा. दोन ड्रग एकत्र दिले तर एक ड्रग दुसऱ्या ड्रगचा रिस्पॉन्स अल्टर करू शकतो. त्यामध्ये बायबिलिटी पण अफेक्ट होते. फॉर एक्झाम्पल मी आत्ताच डिस्कस केलं, विटॅमिन सी टॅबलेट जर आपण आयर्न टॅबलेट बरोबर दिल्या तर आयर्न टॅबलेटचं ऍब्सॉर्प्शन काय होईल? वाढेल. आणि बायबिलिटी काय होईल? वाढेल. आणि वाढेल. बायबिलिटी वाढलं तर रिस्पॉन्स काय होणार आहे? वाढ. वाढणार आहे. म्हणजे विटॅमिन सी आयर्नचा रिस्पॉन्स अल्टर करतो. तर ही एक ड्रग ड्रग इंटरॅक्शन आहे आणि ही कोणत्या लेवलला आहे? ऍब्सॉर्प्शनच्या लेवलला. मग ही कोणत्या टाईपची इंटरॅक्शन आहे? फार्मॅकोकायनेटिक टाईप ऑफ ड्रग इंटरॅक्शन, कारण ती ऍब्सॉर्प्शन लेवलला झालेली आहे. बरोबर आहे. हो. मी तुम्हाला हो. सांगितलं सर सर यात सिम्पोर्ट. काय काय. हॅलो सर. हा. सर यात सिम्पोर्ट ट्रान्स सिम्पोर्टचं एक्झाम्पल पण होऊ शकतं का विटॅमिन सी? नाही, सिम्पोर्टचं नाही होते. व्हिटॅमिन सी मुळं ऍब्सॉर्प्शन आयनचं वाढतं, त्यात सिम्पोर्टचा रोल नाहीये. सिम्पोर्ट याच्याशी रिलेटेड नाहीये. बरोबर आहे. इन प्रेझेन्स ऑफ व्हिटॅमिन सी आयनचं ऍब्सॉर्प्शन वाढतं, सिम्पोर्टशी हम्म. रिलेटेड नाहीये ते. ठीक आहे. ओके. त्यानंतर तुम्हाला मी टेट्रासायक्लिनचं एक्झाम्पल सांगितलं. तर कॅल्शियम कंटेनिंग अँटॅसिड बरोबर टेट्रासाइड हे फार महत्वाचं आहे. कॅल्शियम कंटेनिंग अँटॅसिड मध्ये खूप सारे प्रकार आहे. ओके. आता ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड आणि मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड जे आहे जेलोसिल मध्ये, त्यात कॅल्शियम कंटेनिंग अँटॅसिड आहे का? नाहीये. काही अँटॅसिड प्रिपरेशन असे आहेत की त्यात कॅल्शियम कंटेनिंग अँटॅसिड आहे. ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड किंवा मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड हे जेलोसिल मध्ये प्रेझेंट आहे. तर जेलोसिल हम्म. नावाच्या ड्रग मध्ये ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड आणि मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आहे, त्यात कॅल्शियम कंटेनिंग अँटॅसिड नाही. काही फॉर्म्युलेशन असे आहेत की त्यात कॅल्शियम कंटेनिंग अँटॅसिड असतात. कॅल्शियम कंटेनिंग अँटॅसिड. तर ते कॅल्शियम कंटेनिंग अँटॅसिड बरोबर जर टेट्रासायक्लिन दिलं तर टेट्रासायक्लिनचं ऍब्सॉर्प्शन काय वाढेल. होईल? कमी होईल. कमी होईल. कारण कॅल्शियम कशाबरोबर कंबाईन होईल? टेट्रासायक्लिन. सायकलिंग म्हणून. टेट्रासायक्लिनला एक प्रॉपर्टी असते, तो कॅल्शियम बरोबर कंबाईन होतो. बॉन्ड. हम्म. सर्क्युलेशन मध्ये जरी आला टेट्रासायक्लिन, बरोबर आहे, तर तो जिथं कॅल्शियम आहे ना तिथं डिपॉझिट होतो, बोन मध्ये डिपॉझिट होतो, टीथ मध्ये डिपॉझिट होतो आणि त्यामुळे हम्म. बोन आणि टीथ रिलेटेड ऍडव्हर्स इफेक्ट येतात. ब्राऊन डिस्कलरेशन ऑफ द टीथ आणि बोन ग्रोथ अफेक्ट होते टेट्रासायक्लिनने. तर अँटॅसिड तर बरोबर टेट्रासायक्लिनच्या जागेवर अजून कुठला ड्रग असू शकतो? कारण टेट्रासायक्लिन बऱ्यापैकी कमी झालं वापरण आता. नाही, टेट्रासायक्लिन हा कमी झाला आहे. ते आहे, तुम्ही टेट्रासायक्लिन ग्रुपचे ड्रग सांगतोय मी. टेट्रासायक्लिन मध ग्रुपमध्ये टेट्रासायक्लिन नावाचा ड्रग आहे. हं. टेट्रासायक्लिन हा एक ग्रुप आहे अँटीबायोटिक. त्यामध्ये टेट्रासायक्लिन नावाचा एक ड्रग आहे. त्यामध्ये डॉक्झीसायक्लिन पण आहे. हो. ओके. ओके. मिनोसायक्लिन आहे. हम्म, ओके. हम्म, हम्म. डिमिक्लोसायक्लिन आहे. तर डॉक्झी तर तुम्ही यूज करता ना. कॉमन आहे. येस सर. कॉमन. हो. तर टेट्रासायक्लिन हा एक ग्रुप आहे अँटीबायोटिकचा. हम्म, त्या हम्म, हम्म. ग्रुपला नाव दिलंय टेट्रासायक्लिन आणि त्यामधला एक ड्रग पण टेट्रासायक्लिन आहे. म्हणजे टेट्रासायक्लिन ग्रुपमध्ये एक टेट्रासायक्लिन नावाचा ड्रग आहे. पण आपण हम्म, हम्म. टेट्रासायक्लिनच्या ऐवजी आता डॉक्झी यूज करतो. बरोबर आहे. हम्म. म्हणजे येस सर. टेट्रासायक्लिन ग्रुप ऑफ अँटीबायोटिक जर अँटॅसिड आता कॅल्शियम कंटेनिंग अँटॅसिड पण आपण कमी यूज करतो. आपण जेल्युसिल मध्ये जे जेल्युसिल यूज करतो त्यात अल्युमिनियम हायड्रॉक्साईड आणि मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आहे. त्यात कॅल्शियम आहे का? नाहीये. नाही. म्हणजे जेलुसिल वर टेट्रासायक्लिन बरोबर दिलं तर ती येऊ शकतं. इंटरॅक्शन नाही होणार, कारण त्यात कॅल्शियम नाहीये. कोणताही कॅल्शियम कंटेनिंग अँटीऍसिड पाहिजे, तो टेट्रासायक्लिन बरोबर कॉम्प्लेक्स तयार करतो, बाइंड होतं. चिलेट तयार करतो, बाइंड होतो. बरोबर आहे. ते आहे. त्यानंतर वायबिलिटी पेनिसिलिनची जी आहे ती प्रोबिनिसिड वाढवतं.
हे मी तुमच्याशी डिस्कस केलंय, आठवतंय तुम्हाला? हो. प्रोपेनिसिड increases viability of penicillin. How? By inhibiting its excretion. Excretion. By inhibiting which transport? Organic anion transport. प्रोबेनिसिड पेनिसिलिनचं जे एक्सक्रिशन होतं ते ट्युब्युलर सिक्रिशन प्रोसेसने होतं. आता एक्सक्रिशन मध्ये मी डिटेलमध्ये येणार आहे ते, जेव्हा मी एक्सक्रिशन टॉपिक डिस्कस करेल तेव्हा ही इंटरॅक्शन येणार आहे. प्रोबेनिसिड आणि पेनिसिलिन ब्लड मधून, समजा ही ब्लड वेसल आहे, ओके, ब्लड वेसल मधून जे रिनल ट्युब्यूल आहे, प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्यूल म्हणतो आपण, त्यामध्ये सिक्रिट होतात. तर पेनिसिलिन ब्लड वेसल मधून सिक्रिट होतो ट्युब्यूल मध्ये, प्रोबेनिसिड पण ट्युब्यूल मध्ये सिक्रिट होतं ब्लड वेसल मधून, आणि दोघंही एकच ट्रान्सपोर्ट वापरतात, ऑर्गेनिक अनायन ट्रान्सपोर्टर. हा ऍसिडिक ड्रग साठी वापरला जाणारा ट्रान्सपोर्ट आहे. दोन्ही ऍसिडिक ड्रग आहे. प्रोबेनिसिड पण सेम ट्रान्सपोर्टरनी ब्लड मधून ट्युब्यूल मध्ये येतो, आणि पेनिसिलिन पण सेम ट्रान्सपोर्टरनी ब्लड मधून ट्युब्यूल मध्ये होतं, आणि ट्युब्यूल मध्ये आल्यावर एक्सक्रीट होता. मग दोन्ही एकाच व्हेकलनी ब्लड मधून ट्युब्यूल मध्ये येत असतील तर दोघात कॉम्पिटिशन होते. आणि प्रोबेनिसिड स्ट्रॉंग आहे, तो ऑर्गेनिक अनायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम वापरतो आणि स्वतः ट्युब्यूल मध्ये येतो. त्यामुळे पेनिसिलिनला ब्लड मधून ट्युब्यूल मध्ये येण्यासाठी व्हेकल अवेलेबल आहे का? नाही. नाही. पेनिसिलिन ब्लड मध्येच राहतो, आणि पेनिसिलिन ब्लड मध्ये राहिला तर तो जास्त वेळ ब्लड मध्ये राहिल्यावर त्याची बायोबिलिटी काय होते? वाढते, वाढत. त्याची ड्युरेशन ऑफ ऍक्शन वाढते. तर ही ड्रग ड्रग इंटरॅक्शन आहे, ही एक्सक्रिशन लेवलवरची आहे. प्रोबेनिसिड इनहिबिट एक्सक्रिशन ऑफ पेनिसिलिन. लक्षात आलं? तर हे ड्रग ड्रग इंटरॅक्शन पण बायोबिलिटी अफेक्ट करतात. ओके, तर खूप सारे फॅक्टर्स आहेत बायोबिलिटी अफेक्ट करणारे. ओके, हळूहळू तुम्ही रिपीट झाल्यानंतर ते तुमच्या लक्षात राहतील. ओके, तर ड्रग ड्रग इंटरॅक्शन आपण पाहिल्या. ड्रग ड्रग इंटरॅक्शनवर एक वेगळं लेक्चर पण आहे, त्यात आपले अजून कन्सेप्ट क्लिअर होतील. आता फार्मेकोजेनेटिक फॅक्टर्स बायोबिलिटी अफेक्ट करू शकतात का नाही, तर त्याचा आन्सर आहे येस. फार्मेकोजेनेटिक फॅक्टर्सही बायोबिलिटी अफेक्ट करू शकतात. तर फार्मेकोजेनेटिक फॅक्टर्स म्हणजे काय ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहोत. ओके, फार्मेकोजेनेटिक फॅक्टर्स म्हणजे काय की आपल्या शरीरामध्ये जे काही, म्हणजे व्हॉट फार्मेकोकायनेटिक्स मध्ये आपण पाहिलेलं आहे, व्हॉट द बॉडी डज टू द ड्रग, आणि इट इन्क्लुड्स एडीएमई स्टडी, ऍब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रीशन. तर प्रत्येक माणसाचं जेनेटिक हे वेगवेगळं असतं, आणि जेनेटिक जर डिफेक्ट असेल तर काही ड्रग्स काही पर्सन्स मध्ये इफेक्टिव्ह राहत नाही, काही ड्रग्सचं मेटाबॉलिझम काही पर्सन मध्ये अफेक्ट होतं, आणि मेटाबॉलिझम जर अफेक्ट झालं तर काय होतं ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर बायोबिलिटी रिलेटेड फार्मेकोजेनेटिक्सचे जे एक्झाम्पल मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे, इट इज रिलेटेड विथ मेटाबॉलिझम. आता एखादा ड्रग आपण देतो, बरोबर आहे? ड्रग हा एंडोजिनस सबस्टन्स आहे का फॉरेन सबस्टन्स आहे? फॉरेन सबस्टन्स आहे, बरोबर आहे, म्हणजे बाहेरचा सबस्टन्स आहे. ड्रग आला, शरीरात गेला, आणि त्यांनी जिथं आपल्याला डिझायर्ड ऍक्शन पाहिजे तिथं त्यांनी ऍक्शन प्रोड्यूस केली, पेशंटची कंडिशन इम्प्रूव्ह झाली, बरोबर आहे. त्यानंतर ड्रग हा फॉरेन सबस्टन्स असल्यामुळं तो आपल्या शरीरातून बाहेर जाणं गरजेचं आहे, बरोबर आहे. आणि त्यासाठी दोन प्रोसेस महत्वाचे आहे. पहिले मेटाबॉलिझम. ड्रग काय होतो, डिझायर्ड ऍक्शन झाल्यानंतर म्हणजे ड्रगचं मेटाबॉलिझम होतं, मेटाबॉलिझम झाल्यावर तो इनएक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट होतो, म्हणजे ऍक्टिव्ह मेटाबोलाइट पासून तो इनएक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट होतो, आणि इनएक्टिव्ह मेटाबोलाइट एक्सक्रेटरी रूट थ्रू इलिमिनेट होतात, आणि मेजर रूट आहे किडनी. म्हणजे ड्रग being a foreign substance, after desired effect occur, it must be eliminated from the body.
मग त्यासाठी दोन महत्वाच्या प्रोसेस कोणत्या आहे? पहिली मेटाबॉलिझम झाला पाहिजे तो ड्रग. मेटाबॉलिझम का महत्वाचं आहे ते मी मेटाबॉलिझमच्या टॉपिक मध्ये डिस्कस करणार आहे. तर ऍक्टिव्ह ड्रग कशात कन्वर्ट होतो? इनऍक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये. कुठं होतं मेटाबॉलिझम? तुम्हाला मेजर साईट मेटाबॉलिझमची माहिती आहे का? लिव्हर. लिव्हर. आणि मेटाबॉलिझम मध्ये काय होतं? ऍक्टिव्ह ड्रगचं कन्व्हर्जन कशात होतं? इनऍक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये. आणि हे इनऍक्टिव्ह मेटाबोलाइट कुठं इलिमिनेट होतं? कोणत्या रूटनी? एक्सक्रिटरी रूटनी. आणि मेजर एक्सक्रिटरी रूट कोणता आहे? किडनी. किडनी. तर ऍक्टिव्ह ड्रगचं इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्व्हर्जन कशात होतं? लिव्हर मध्ये. आणि त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण? मेटाबॉलिझम. बरोबर आहे. ओके, ठीक आहे. आता ह्या मेटाबॉलिझम होण्यासाठी ऍक्टिव्ह ड्रगचं इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होण्यासाठी मेटाबॉलिझमसाठी एन्झाईमची गरज असते. कशाची गरज असते? एन्झाईम्स. लिव्हर मध्ये खूप सारे एन्झाईम्स आहे आणि हे एन्झाईम्स काय करतात? ड्रगला कोणत्या ऍक्टिव्ह फॉर्मचं कशात कन्वर्ट करतात? इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये. म्हणजे ड्रगच्या मेटाबॉलिझम साठी सर्वात महत्वाचा पॉइंट काय आहे? एन्झाईम्स. लक्षात आल्या? ड्रगचं कन्व्हर्जन ऍक्टिव्ह फॉर्म मधून इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये करण्यासाठी, ही रिएक्शन घडून येण्यासाठी आपल्या शरीरात काय लागतात? एन्झाईम. तुम्हाला माहिती आहे एन्झाईम्स वर्ड ऐकलंय तुम्ही? एन्झाईम्स ऐकले तुम्ही? ओके. तर आपल्या लिव्हर मध्ये पहा, मेटाबॉलिझम साठी खूप सारे एन्झाईम्स अवेलेबल आहे. बरोबर आहे. आणि ड्रग जे आहे त्याला ऍक्टिव्ह फॉर्मचं इनऍक्टिव्ह फॉर्म करण्यासाठी ही मेटाबॉलिझम प्रोसेस साठी लिव्हर मध्ये वेगवेगळे एन्झाईम्स अवेलेबल आहे. आपल्या शरीरात वेगवेगळे एन्झाईम्स अवेलेबल आहे. आणि ते एन्झाईम्स काय करतात? ऍक्टिव्ह ड्रगचं कशात कन्वर्ट करतात? इनॅक्टिव्ह फॉर्म. इनऍक्टिव्ह. जोपर्यंत ऍक्टिव्ह ड्रग इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होत नाही तोपर्यंत ऍक्टिव्ह ड्रग काय राहील? ऍक्शन प्रोड्यूस करत राहील. तो इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट झाला तर तो ऍक्शन करेल का? नो. नाही. म्हणजे ऍक्टिव्ह ड्रगचं इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये मेटाबॉलिझम प्रोसेसने रूपांतर होण्यासाठी एन्झाईमची गरज असते. आणि हे एन्झाईम्स जे आहेत ना, हे एन्झाईम्स साठी वेगवेगळे जीन्स आपल्या शरीरात आहेत. ते जीन्स ते एन्झाईम्स तयार करतात. मग जर त्या जीन्स मध्ये डिफेक्ट असेल, त्या जीन्सला जर काही प्रॉब्लेम असेल, तर ड्रग मेटाबॉलायझिंग एन्झाईम जर तयार झाले नाही नॉर्मली, तर ड्रगचं मेटाबॉलिझम होऊ शकतं का? नाही. नाही. खूप सारे एन्झाईम्स आहे, हजारो एन्झाईम्स आहे. त्यातलं एखादा एन्झाईम जर डिफेक्ट असेल तर त्या एन्झाईमने जे ड्रग मेटाबॉलाइज होत आहे ते व्यवस्थित मेटाबॉलाइज होतील का? नाही. आहे. म्हणजे ते ड्रग ऍक्टिव्ह टू इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल का? नाही. कारण एन्झाईम्स डिफेक्टिव्ह आहे. आणि मग त्यामुळे ड्रगचे ऍक्शन काय होईल? जर तो कमी होईल. नाही नाही, ऍक्टिव्ह फॉर्म मधून इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट झाला नाही एन्झाईम प्रॉब्लेम मुळे, हो. ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये राहील. ऍक्टिव्ह, मग Active त्याची form ऍक्शन काय होईल? वाढेल. त्याची वाढेल. बायोऍक्टिव्हिटी काय होईल? वाढेल. तर ह्या एन्झाईम्स वर पण बायोबिलिटी डिपेंड आहे. आता एक्झाम्पल मी तुमच्याशी डिस्कस करतोय. एक एक्झाम्पल मी तुमच्याशी डिस्कस करतोय. आता एक रिएक्शन मी तुमच्याशी डिस्कस करतो आहे. त्या रिएक्शनने काय होतात? ऍक्टिव्ह ड्रग इनऍक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट होत आहे. खूप सारे रिएक्शन्स आहेत त्या मी मेटाबॉलिझम टॉपिक मध्ये घेणार आहे. इथं फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की एक रिएक्शन, त्या रिएक्शनचं नाव आहे एन ऍसिटायलेशन रिएक्शन. कोणती रिएक्शन आहे? एन ऍसिटायलेशन रिएक्शन. हे आता आता लक्षात ठेवायला डिफिकल्ट आहे. जेव्हा मेटाबॉलिझम टॉपिक येईल त्यावेळेस तुम्हाला लक्षात राहील. आणि त्यासाठी एक एन्झाईम लागतं, एन ऍसिटिल ट्रान्सफरेज. कोणता एन्झाईम लागतं? एन ऍसिटिल ट्रान्सफरेज. एन ऍसिटिल ट्रान्सफरेज हे एन्झाईम काही ड्रग्सला ऍक्टिव्ह फॉर्म मधून इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट करते. एन ऍसिटिल ट्रान्सफरेज. आता हे एन्झाईम जेनेटिकली डिटरमाइन आहेत. काही लोकांमध्ये हे एन्झाईम जे आहे हे फास्ट ऍक्टिंग आहे.
आणि काही लोकांमध्ये हे एन्झाईम स्लो ऍक्टिंग आहे. लक्षात घ्या, एन ऍसिटिल ट्रान्सफरेज एन्झाईम जे आहे, दोन प्रकारचे लोक आहेत आपल्या याच्यामध्ये, बरोबर आहे. काही लोकांमध्ये हा एन्झाईम काय आहे, फास्ट ऍक्टिंग आहे. फर्स्ट फास्ट मग जे फास्ट ऍक्टिंग एन्झाईम वाले लोक आहे, त्यामध्ये ड्रगचं कन्व्हर्जन ऍक्टिव्ह टू इनऍक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये फास्ट होणार, फर्स्ट बरोबर. आणि काही लोकांमध्ये हा एन्झाईम जेनेटिकली डिटरमाइन आहे. जेनेटिकली प्रॉब्लेममुळं ते एन्झाईमचं नेचर असं आहे की तो एन्झाईम स्लो ऍक्टिंग आहे. मग त्यामध्ये ज्यावेळेस तो एन्झाईम स्लो ऍक्टिंग असेल, त्या लोकांमध्ये ऍक्टिव्ह ड्रगचं इनऍक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्व्हर्जन कसं होईल, स्लो होईल का फास्ट. जर एन ऍसिटिल फर्स्ट ट्रान्सफरेज एन्झाईम हा स्लो ऍक्टिंग असेल, बरोबर आहे, तर त्या लोकांमध्ये ऍक्टिव्ह ड्रगचं इनऍक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्व्हर्जन स्लो होईल का फास्ट होईल, स्लो ग्रो होईल. स्लो होईल. मग तो ड्रग काय होईल, ऍक्टिव्ह फॉर्म जास्त वेळ शरीरात राहील का नाही, हो त्याची ऍक्शन वाढेल. आणि जास्त वेळ प्लाझ्मा मध्ये राहिला याचा अर्थ त्याची बायबिलिटी काय होईल, वाढेल. वाढेल. म्हणजे एन ऍसिटिल ट्रान्सफरेज एन्झाईमच्या स्टॅटसवर त्या ड्रगची बायबिलिटी डिपेंड आहे. आता लक्षात घ्या, आयसोनियाझाईड नावाचा ड्रग तुम्ही ऐकलाय, टीबी मध्ये येस use सर. करता का, टीबी मध्ये. तर हा आयसोनियाझाईड नावाचा ड्रग एन ऍसिटिल ट्रान्सफरेज एन्झाईमनी इनऍक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट होतो, बरोबर आहे. आयसोनियाझाईड नावाचा ड्रग एन ऍसिटिल ट्रान्सफरेज एन्झाईमनी ऍक्टिव्ह फॉर्म मधून इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो. म्हणजेच आयसोनियाझाईडच्या मेटाबॉलिझम साठी एन ऍसिटिल ट्रान्सफरेज एन्झाईम लागतं. लक्षात आलं एवढं, एवढं लक्षात आलं. आयसोनियाझाईडच्या मेटाबॉलिझम साठी एन ऍसिटिल ट्रान्सफरेज एन्झाईम लागतं, बरोबर आहे. आता इंडियामध्ये लक्षात घ्या, 30 ते 40% लोकांमध्ये हा एन्झाईम फास्ट ऍक्टिंग आहे आणि 60 ते 70% लोकांमध्ये हा एन्झाईम काय आहे, स्लो ऍक्टिंग आहे. तर तुम्ही मला सांगा, आयसोनियाझाईडची बायबिलिटी कोणत्या लोकांमध्ये जास्त असेल, 30 ते 40% लोकांमध्ये की 60 ते 70% लोकांमध्ये. 60%. 60 ते 70% लोकांमध्ये तो स्लो ऍक्टिंग आहे. त्याच्यामुळं आयसोनियाझाईडचं मेटाबॉलिझम स्लो होईल. आयसोनियाझाईड इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये लवकर कन्वर्ट होणार नाही, तो ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये राहील. ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये राहिलं तर त्याचं प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन जास्त राहील आणि बायोबिलिटी काय होईल, वाढेल. आणि जे फास्ट ऍसिटायलेटर स्टॅटस ज्या लोकांमध्ये आहे, 30 ते 40% लोक जे इंडियातले, त्यामध्ये आयसोनियाझाईडचं मेटाबॉलिझम कसं होईल, फास्ट होईल. तो लवकर इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल. ऍक्टिव्ह कॉन्सन्ट्रेशन कमी होईल, बायोबिलिटी काय होईल, कमी होईल. कमी होईल. म्हणजे फार्मॅकोजेनेटिकली जे एन्झाईम डिटरमाइन आहे, जेनेटिक फॅक्टर मुळे ते एन्झाईम स्लो किंवा फास्ट ऍक्टिंग बनलेलं आहे. म्हणजे फार्मॅकोजेनेटिक फॅक्टर पण ड्रगची बायबिलिटी ऍफेक्ट करतं, बरोबर आहे. आता एक्झाम्पल मी जे दिलं आहे तेच तिथं लिहिलेलं आहे. तुम्हाला जर ते समजलं असेल तर ह्या 3 लाईन पहिल्या समजतील, पहा. स्लो ऍसिटायलेटर स्टॅटस, याचा अर्थ काय, स्लो ऍसिटायलेटर स्टॅटस म्हणजे काय, असे लोक ज्यामध्ये एन ऍसिटिल ट्रान्सफरेज एन्झाईम कसं ऍक्ट होतंय, स्लो. स्लो ऍसिटायलेटर स्टॅटस, ऍसिटायलेटर स्टॅटस म्हणजे एन ऍसिटिल ट्रान्सफरेज एन्झाईम कसं आहे, स्लो ऍक्टिंग. स्लो Low acetilator status people have more viability of isoniazide, okay, isoniazide as compared to fast acetilator status people. कारण fast acetilator status people मध्ये isoniazideचं मेटाबॉलिझम फास्ट होणार आहे. तो इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट झाला तर बायोबिलिटी कमीच असणार, बरोबर आहे. म्हणजे ऍसिटायलेटर स्टॅटसवर आयसोनियाझाईडची बायोबिलिटी डिपेंड आहे. आणि ऍसिटायलेटर स्टॅटस कशावर डिपेंड आहे, फार्मॅकोजेनेटिक फॅक्टर, जीन्स जे एन्झाईम तयार करण्यासाठी आहे ते जीन्स कशा प्रकारचे आहे त्याच्यावर डिपेंड आहे. लक्षात आलं हे, लक्षात आलं. येस येस येस. अजून एक एक्झाम्पल मी तुमच्याशी डिस्कस करतोय.
सक्सिनिल कोलिन ऐकलंय तुम्ही? हो. येस सर. कशासाठी वापरतात सक्सिनिल कोलिन? आपले अनेस्थेशिया. अनेस्थेशिया मध्ये आपण अनेस्थेशियाच्या वेळेस वापरतो. हा स्केलेटल मसल रिलॅक्संट आहे सक्सिनिल कोलिन. स्केलेटल मसलला काय करतो तो? रिलॅक्स रिलॅक्स करतो. ऑपरेटिव्ह. हा, आणि एक एमसीक्यू आहे की हा शॉर्टेस्ट ऍक्टिंग स्केलेटल मसल रिलॅक्संट आहे. म्हणजे जेवढे पण स्केलेटल मसल रिलॅक्संट आहेत त्यातला शॉर्टेस्ट ऍक्टिंग स्केलेटल मसल रिलॅक्संट हा सक्सिनिल कोलिन आहे. बरोबर आहे. शॉर्ट प्रोसिजर साठी तो वापरतात. बरोबर आहे. शॉर्ट प्रोसिजर साठी तो वापरतात स्केलेटल मसल रिलॅक्स व्हायला. ब्रॉन्कोस्कोपी असेल फॉर एक्झाम्पल, तर स्केलेटल मसल रिलॅक्स होण्यासाठी अलॉंग विथ अॅनास्थेटिक एजंट आपण सक्सिनिल कोलिन वापरतो. आणि सक्सिनिल कोलिन काय आहे? शॉर्टेस्ट ऍक्टिंग स्केलेटल मसल मसल रिलॅक्स. त्याची ऍक्शन आहे ना 20 मिनिटात, 20 ते 30 मिनिटात संपून जाते. दिल्यानंतर किती? अर्ध्या तासात जास्तीत जास्त. ओके. 20 मिनिटात त्याची ऍक्शन संपते. का संपते? कारण त्याचं मेटाबॉलिझम होतं इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये. आणि त्यासाठी कोणता एन्झाईम लागतो? त्यासाठी लागतो सुडोकोलिनिस्टरेज एन्झाईम. कोणता लागतो? सुडोकोलिन. तर सुडोकोलिन इस्टरेज एन्झाईम काय करतो? सक्सिनिल कोलिनचं मेटाबॉलिझम करतो. हा सुडोकोलिन इस्टरेज एन्झाईम प्लाझ्मा मध्ये प्रेझेंट असतो. सक्सिनिल कोलिन आला तर त्याचं लगेच मेटाबॉलिझम स्टार्ट होतं सुडोकोलिन इस्टरेज एन्झाईमनी. त्यामुळे त्याची ऍक्शन जास्तीत जास्त 20 ते 30 मिनिटं असते. त्यामुळे सक्सिनिल कोलिन हा शॉर्टेस्ट ऍक्टिंग स्केलेटल मसल रिलॅक्संट आहे आणि शॉर्ट प्रोसिजर साठी तो वापरला जातो. लक्षात आलं? तर 99% लोकांमध्ये जर 1 लाख, म्हणजे 1 लाख लोक जर पकडले तर मोर दॅन 99% लोकांमध्ये सक्सिनिल कोलिनची ऍक्शन 20 ते 30 मिनिटात संपते. परंतु काही लोक असे असतात, बरोबर आहे, काही लोक असे असतात यांच्यामध्ये हा सुडोकोलिनिस्टरेज एन्झाईम ऍबनॉर्मल असतो ड्यू टू जेनेटिक डिफेक्ट. जेनेटिक डिफेक्ट मुळे सुडोकोलिनिस्टरेज एन्झाईम काय असतो? ऍबनॉर्मल. ऍबनॉर्मल सुडोकोलिनिस्टरेज काही लोकांमध्ये प्रेझेंट असतो. ऍबनॉर्मल सुडोकोलिनिस्टरेजला नाव दिलेलं आहे. तो नॉर्मल आहे का? नाही, तो नॉर्मल नसतो. एन्झाईम ऍबनॉर्मल असतो. आणि हा जेनेटिक प्रॉब्लेम आहे. जेनेटिक प्रॉब्लेममुळे सुडोकोलिनिस्टरेज एन्झाईम काही लोकांमध्ये काय असतो? ऍबनॉर्मल असतो. ऍबनॉर्मल सुडोकोलिनिस्टरेज एन्झाईमला नाव दिलेलं आहे अटिपिकल सुडोकोलिनिस्टरेज. काय नाव दिलंय? टिपिकल अटिपिकल सुडोकोलिनिस्टरेज. आणि हा ऍबनॉर्मल एन्झाईम कशामुळे असतो? जीनच्या प्रॉब्लेम मध्ये. जे जीन सुडोकोलिनिस्टरेज तयार करतात त्या जीन मध्ये डिफेक्ट झालेला आहे आणि त्यामुळं त्या पर्सन मध्ये जो सुडोकोलिनिस्टरेज एन्झाईम बनलेला आहे तो ऍबनॉर्मल आहे. त्याला आपण अटिपिकल सुडोकोलिनिस्टरेज एन्झाईम म्हणतो. आणि हा एन्झाईम सक्सिनिल कोलिनचं मेटाबॉलिझम नॉर्मली करू शकत नाही, स्लोली करतो तो. आणि त्याच्यामुळं सक्सिनिल कोलिन जर स्लोली मेटाबॉलाइज झाला याचा अर्थ तो स्लोली इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट झाला तर सक्सिनिल कोलिनची ऍक्शन काय होईल? वाढेल. आणि सक्सिनिल कोलिनची ऍक्शन वाढल्यामुळं स्केलेटल मसल रिलॅक्स जास्त वेळ होतील. 20 मिनिटाच्या ऐवजी 2-3 तास स्केलेटल मसल रिलॅक्स राहील. आणि डायफ्राम ही जी स्केलेटल मसल, जर डायफ्राम रिलॅक्स झाला जास्त वेळ तर श्वास घेता येईल का? मग नाही. पेशंटला ऍपनिया होईल. काय होईल? पेशंटला ऍपनिया होईल. Apnea. तर हे कशामुळे होतं? सुडोकोलिनिस्टरेज एन्झाईम ऍबनॉर्मल असल्यामुळं सक्सिनिल कोलिनचं मेटाबॉलिझम झालं नाही. सक्सिनिल कोलिन प्लाझ्मामध्ये जास्त वेळ ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये राहिला, त्याची बायबिलिटी वाढली आणि बायबिलिटी वाढल्यामुळं ऍक्शन वाढली आणि ऍक्शन वाढल्यामुळं पेशंट कशात गेला? ऍपनियामध्ये. म्हणजे ऍपनिया 99% लोकांमध्ये दिसेल का? नाही, कारण ती नाही. ऍक्शन संपणार आहे. पण ज्या पेशंटमध्ये अटिपिकल सुडोकोलिनिस्टरेज एन्झाईम आहे त्या पेशंटला ऍपनिया होऊ शकतं. आपण त्या पेशंटला आयडेंटिफाय नाही करू शकत. नाही. बरोबर आहे. त्यासाठी जेनेटिक स्टडी करावा लागेल प्रत्येक पर्सनचा आणि ते इंडियात पॉसिबल नाहीये. लक्षात आलं?
तर तुम्हाला इथं लक्षात काय ठेवायचं आहे की जेनेटिक डिफेक्ट असेल, बरोबर आहे, आणि त्यामुळे जर ॲबनॉर्मल एन्झाईम बनले तर ड्रगचं मेटाबॉलिझम ऍफेक्ट होतं. ड्रगचं मेटाबॉलिझम स्लो झालं तर ऍक्टिव्ह फॉर्म वाढतो, म्हणजेच बायबिलिटी वाढते. म्हणजे फार्माकोजेनेटिक फॅक्टर बायबिलिटी वाढवू शकता का नाही? हो. बरोबर आहे. फार्माकोजेनेटिक फॅक्टर मग बायबिलिटी ऍफेक्ट होते का नाही? होते. आणि दोन हो. एक्झाम्पल मी तुमच्याशी डिस्कस केले, ऍसिटायलेटर स्टॅटस आणि अटिपिकल सुडोकोलिनेस्टेरेस. लक्षात आलं? आता लास्ट पॉइंट, प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग कॅन अफेक्ट बायोबिलिटी. यस, प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग जर हाय असेल एखाद्या ड्रगची तर बायोबिलिटी वाढते. कशी वाढते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. ओके, तुम्हाला तर बायोलॉजिकल मेम्ब्रेन लक्षात आलंय, हे बायोलॉजिकल मेम्ब्रेन आहे. ओके, बरं, ठीक आहे. त्यानंतर समजा ओरली ड्रग दिलं, ओके, ओरली ड्रग दिल्यानंतर स्मॉल इंटेस्टाईन मधून ते ऍब्सॉर्ब होतं असं आपण लक्षात घेऊया. हे स्मॉल इंटेस्टाईन आहे, बरोबर. स्मॉल इंटेस्टाईन मध्ये ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन इथं आहे, बरोबर आहे. ओके, समजा आता बेसिक ड्रग दिलाय आपण. कोणता ड्रग दिलाय? बेसिक ड्रग. तर बेसिक ड्रग स्मॉल इंटेस्टाईन मधून कोणत्या मेकॅनिझमने ऍब्सॉर्ब होईल? पॅसिव्ह डिफ्युजनने. इतकं तर लक्षात आलं तुमच्या? ओके, त्यासाठी Yes, sir. त्यासाठी कोणते 3 फॅक्टर महत्वाचे? कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, लिपिड सोल्युबिलिटी आणि आयोनायझेशन स्टॅटस. ऍब्सॉर्ब झाल्यामध्ये ते कशात येणार आहेत? ऍब्सॉर्ब झाल्यानंतर कशात जाणार आहेत? ब्लड मध्ये, Blood stream. ब्लड स्ट्रीम मध्ये जाणार आहे. आता ब्लड स्ट्रीम मध्ये ड्रग आल्यानंतर, आता हा फ्री ड्रग आहे, बरोबर आहे. तर ब्लड मध्ये, प्लाझ्मा मध्ये काही प्रोटीन्स असतात, अल्ब्युमिन, अल्फा 1 ऍसिड ग्लायकोप्रोटीन. तर हे बेसिक ड्रग अल्फा 1 ऍसिड ग्लायकोप्रोटीनला बाइंड होतं. कशाला बाइंड होतं? अल्फा 1 मग ऍसिड ग्लायकोप्रोटीन. आता ब्लड मध्ये ड्रग दोन फॉर्म मध्ये असतो. ब्लड मध्ये ड्रग दोन फॉर्म मध्ये असतो. एक तर तो फ्री असेल किंवा प्लाझ्मा प्रोटीनला काय असेल? बाउंड. बाइंड. तर प्लाझ्मा प्रोटीनला बाउंड असणारा ड्रग जो आहे, बरोबर आहे, तो ड्रग आणि फ्री ड्रग असे दोन फॉर्म असतील, बरोबर आहे. तर एक लक्षात ठेवा, जर प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग हाय असेल, बरोबर आहे, तर ब्लड मधला फ्री फॉर्म काय असेल? जास्त असेल का कमी? एखाद्या बेसिक ड्रगचे ही प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग जास्त आहे, ब्लड मध्ये ड्रग आल्यानंतर प्लाझ्मा प्रोटीनला बाइंड झाला तर बाउंड फॉर्म जास्त असेल का फ्री फॉर्म जास्त असेल? बाउंड फॉर्म. बाउंड फॉर्म बाउंड फॉर्म जास्त असेल. फ्री फॉर्म काय असेल? कमी असेल. कमी असेल. कमी असेल. आणि कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट डिफरन्स फ्री फॉर्मशी रिलेटेड आहे. मग स्मॉल इंटेस्टाईन मध्ये ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन आणि इकडचा फ्री फॉर्मच काउंट होणार, फक्त बाउंड फॉर्म काउंट होईल का? नाही. मग फ्री फॉर्म हा कमी आहे आणि स्मॉल इंटेस्टाईन मधला जो ड्रग आहे तो आणि ब्लड मधला फ्री फॉर्म यांचं जर कॉन्सन्ट्रेशन पाहिलं तर स्मॉल इंटेस्टाईन मधलं जास्त आहे आणि ब्लड मधलं काय आहे? कमी आहे. मग कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट डिफरन्स काय आहे? जास्त आहे. आणि ड्रग हायर कॉन्सन्ट्रेशन पासून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे काय होऊ शकतो? मग मूव्ह होऊ शकतो पॅसिव्ह डिफ्युजनने. आणि जर जास्त म्हणजे मूव्ह झाला तर ब्लड मध्ये अजून ड्रग येणार आणि बायोबिलिटी काय होईल? मग वाढेल. बायोबिलिटी काय होईल? वाढेल. वाढेल. म्हणजे एखाद्या ड्रगची प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग जास्त असेल तर त्याच्यामुळं फ्री फॉर्म कमी होतो आणि त्यामुळं गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक मधला ड्रग आणि ब्लड मधला फ्री ड्रग यांचा जो डिफरन्स आहे तो जास्त राहील. कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट वाढेल आणि ड्रग अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट मूव्ह होईल आणि बायोबिलिटी वाढेल. म्हणजे प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग जर जास्त असेल तर फ्री फॉर्म कमी असतो आणि फ्री फॉर्म कमी असल्यामुळं कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट जो आहे डिफरन्स तो मेंटेन राहतो आणि ड्रग स्मॉल इंटेस्टाईन मधून ब्लड मध्ये ऍब्सॉर्ब जास्त होतो, बायोबिलिटी वाढते. तर थोडं डिफिकल्ट आहे शेवटचा पार्ट समजायला, प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग. फक्त एवढं लक्षात ठेवा, प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग जास्त असेल तर कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट मेंटेन राहतं आणि त्याच्यामुळं बायोबिलिटी वाढते. ह्या 2-3 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे.
तर आत्ता आपण पेशंट रिलेटेड फॅक्टर कव्हर केलेले आहे. समजलं पेशंट रिलेटेड फॅक्टर? हो. ओके, आता लास्ट हो स्लाइड आजच्या लेक्चरची. तुम्हाला हे एक्झाम मध्ये कोणीही विचारणार नाहीये बरं का, ही स्लाइड तुम्हाला विचारणार नाही. ओके, आता तुम्ही सपोज ड्रग ए आणि बी यूज करत आहात, दोन वेगळ्या ब्रँडचे ड्रग यूज करत आहात, ए आणि बी, आणि दोघांमध्ये एकच ड्रग आहे. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल दोघांमध्ये फिनिटॉइन नावाचा ड्रग आहे. म्हणजे सपोज ड्रग ए हे ब्रँड नेम आहे, ड्रग ए जे आहे ते सिप्ला कंपनी बनवती आहे, आणि समजा बी जे आहे ती सन फार्मा कंपनी बनवत आहे. तर दोन ड्रग आहेत, दोन फॉर्म्युलेशन आहे किंवा दोन वेगळ्या कंपनीचे ड्रग आहे, दोघांमध्ये काय आहे? फिनिटॉइन आहे. तर ह्या दोन्ही ड्रग दिल्यानंतर त्या ड्रगला बायो इक्विव्हॅलन्स आपण कधी म्हणू शकतो, आपण ते पाहणार आहोत. काय म्हणणं पाहतो आपण? बायो इक्विव्हॅलन्स. म्हणजे काय? किंवा जेव्हा दोन कंपनीचे ड्रग आपण दिले, त्यात एक सेम ड्रग आहे, फॉर एक्झाम्पल फिनिटॉइन आहे ए मध्ये आणि बी मध्ये. ए एका कंपनीचे आहे, बी दुसऱ्या कंपनीचे आहे. बरोबर आहे. ए सिप्लाची आहे, बी सन फार्माची आहे. तर दोन्ही ड्रग पेशंटला दिल्यानंतर जर त्यांच्यात बायो अवेलेबिलिटी डिफरन्स सिग्निफिकंट बायोअबिलिटी डिफरन्स नसेल दोन्ही फॉर्म्युलेशन मध्ये, तर त्याला बायो इक्विव्हॅलंट प्रिपरेशन असं म्हणतात. काय म्हणतात? बायो इक्विव्हॅलन्स इक्विव्हॅलंट. म्हणजे त्यांच्यात सिग्निफिकंट बायोअबिलिटी डिफरन्स नाही. नाही. बरोबर आहे. मग हो. सिग्निफिकंट बायोअबिलिटी डिफरन्स नाही म्हणजे काय? की जर दोन्ही फॉर्म्युलेशन मध्ये बायोअबिलिटी डिफरन्स हा 25% जास्त असेल, तर त्याला सिग्निफिकंट बायो अवेलेबिलिटी डिफरन्स म्हणतात. जर दोन्ही फॉर्म्युलेशनचा बायोअबिलिटी डिफरन्स हा 25% कमी असेल, तर त्याला आपण म्हणतो की बायोअबिलिटी डिफरन्स सिग्निफिकंट नाही. लक्षात घ्या, जर दोन्ही फॉर्म्युलेशनची बायोअबिलिटी कॅल्क्युलेट केली, सपोज ए आणि बी ची बायोअबिलिटी चेक केली, ए फॉर्म्युलेशनची बायोअबिलिटी 60% आहे, ओके, बी फॉर्म्युलेशनची बायोअबिलिटी 75% आहे, तर ते बायो इक्विव्हॅलंट प्रिपरेशन आहेत का नाही? हा, येस, करेक्ट. नाही. बायोअबिलिटी डिफरन्स किती आहे याच्यात? 15%. एक्झॅक्ट बायोअबिलिटी नाही पाहिजे आपल्याला, इथं बायोअबिलिटी डिफरन्स किती आहे? 15%. सिग्निफिकंट बायोअबिलिटी डिफरन्स कधी म्हणतो आपण? जर मोर दॅन फॉर्म्युलेशनचा डिफरन्स मोर दॅन More than 25% असेल, तर ते सिग्निफिकंट बायोअबिलिटी डिफरन्स आहे. त्यावेळेस ते प्रिपरेशन बायो इक्विव्हॅलंट नसतील. पण बायोअबिलिटी डिफरन्स जर 25% कमी असेल, तर आपण असं म्हणतो की बायोअबिलिटी डिफरन्स सिग्निफिकंट नाहीये आणि दोन्ही प्रिपरेशन बायो इक्विव्हॅलंट आहे. म्हणजे बायो इक्विव्हॅलंट प्रिपरेशन साठी दोन्ही प्रिपरेशनचा बायोअबिलिटी डिफरन्स किती टक्क्यापेक्षा कमी पाहिजे? 25%. 25%. बरोबर आहे. समजा आता मी सी ड्रग घेतलं आणि डी ड्रग घेतलं, ओके. सी ड्रगची बायोअबिलिटी 40% आहे, ओके ओके, आणि डी ड्रगची बायोअबिलिटी 70% आहे. तर ते बायो इक्विव्हॅलंट प्रिपरेशन आहेत का नाही? नाही. नाही, कारण बायोअबिलिटी डिफरन्स 25%पेक्षा जास्त असेल. बरोबर आहे. ओके. हो. आता दुसरं, केमिकल इक्विव्हॅलंट प्रिपरेशन म्हणजे काय? ओके, बरोबर आहे. केमिकल इक्विव्हॅलंट प्रिपरेशन म्हणजे काय? समजा आता दोन ब्रँडचे ड्रग आहेत, फिनिटॉइन ए आणि बी आपण पाहिले, तर केमिकल इक्विव्हॅलंट म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत. तर तुम्हाला मी काल सांगितलं की एखाद्या ड्रगच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आपण ऍक्टिव्ह ड्रग पण यूज करतो आणि इनऍक्टिव्ह सबस्टन्स पण यूज करतो. बरोबर आहे. इनऍक्टिव्ह सबस्टन्स आपण एक्सिपियंट म्हणतो. तर इनऍक्टिव्ह सबस्टन्स मध्ये आपण वेगवेगळे सबस्टन्स यूज करू शकतो एक्सिपियंट मध्ये. बरोबर आहे. ठीक आहे. तर केमिकल इक्विव्हॅलंट म्हणजे काय? तर ह्या ए आणि बी फॉर्म्युलेशनला केमिकल इक्विव्हॅलंट कधी म्हणतात? की जर दोन्ही
प्रिपरेशन मध्ये सेम अमाऊंट ऑफ ऍक्टिव्ह ड्रग असेल तर त्याला केमिकल इक्विव्हॅलंट प्रिपरेशन म्हणतात. ओके, बरोबर आहे. केमिकल इक्विव्हॅलंट मध्ये दोन्ही प्रिपरेशन मध्ये ऍक्टिव्ह ड्रग का पाहिजे, सेम पाहिजे. सपोज ए मध्ये 100 मिलीग्रॅम आहे, बी मध्ये पण किती पाहिजे, 100 मिलीग्रॅम. फक्त इथं कशाशी डिस्कशन झालेलं आहे, ऍक्टिव्ह ड्रग. एक्सिपियंट वेगळे पण असू शकतात, एक्सिपियंट वेगळे पण असू शकतात. ए मधला एक्सिपियंट वेगळा असू शकतो, बी मधला वेगळा असू शकतो, पण ऍक्टिव्ह ड्रग किती आहे, सेम आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल दोन ब्रँड आहेत, दोन ब्रँडचे जे ड्रग आहेत त्याच्यात जर ऍक्टिव्ह ड्रगचं अमाऊंट सेम असेल तर त्याला आपण काय म्हणतो, केमिकल इक्विव्हॅलंट प्रिपरेशन. केमिकल इक्विव्हॅलंट प्रिपरेशन. त्यानंतर फार्मास्युटिकल इक्विव्हॅलन्स काय असतं, जर दोन फॉर्म्युलेशन आहे, दोन डोसेज फॉर्म आहे वेगवेगळ्या कंपनीचे आणि त्यामध्ये ऍक्टिव्ह ड्रग पण सेम आहे, त्यांचे अमाऊंट पण सेम आहे आणि इनऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट पण सेम आहे, म्हणजे ते एक्झॅक्ट मिरर इमेज आहे एकमेकांचे, तर त्याला आपण काय म्हणतो, फार्मास्युटिकल इक्विव्हॅलंट प्रिपरेशन. म्हणजे केमिकल इक्विव्हॅलंट मध्ये ऍक्टिव्ह ड्रग सेम असतील पण इनऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट वेगळे पण असू शकतात. फार्मास्युटिकल इक्विव्हॅलंट मध्ये ऍक्टिव्ह ड्रग सेम आहे, त्याची अमाऊंट सेम आहे, प्लस इनऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट पण काय आहे, सेम आहे. त्याला फार्मास्युटिकल इक्विव्हॅलंट प्रिपरेशन म्हणतात. म्हणजे दोन वेगळ्या कंपनी बनवतायत पण ते एक्झॅक्टली सेम फॉर्म्युलेशन बनवतात. त्यात ऍक्टिव्ह ड्रग सेम आहे, ऍक्टिव्ह ड्रगची अमाऊंट सेम आहे आणि इनऍक्टिव्ह सबस्टन्स पण सेम अमाऊंट मध्ये यूज केलेले आहे आणि सेम इनऍक्टिव्ह सबस्टन्स यूज करताय, तर त्याला काय म्हणतात, फार्मास्युटिकल इक्विव्हॅलंट प्रिपरेशन. ओके, बरोबर आहे. फार्मास्युटिकल इक्विव्हॅलंट प्रिपरेशन. लक्षात आलं तुमच्या? हे कोणी विचारणार नाही, जस्ट आता आलं आहे म्हणून मी डिस्कस करत आहे. लक्षात आलं? आणि थेरापिटिक इक्विव्हॅलंट प्रिपरेशन काय असतात, जर आपण दोन फार्मास्युटिकल इक्विव्हॅलंट प्रिपरेशन पेशंटला दिले आणि त्यांनी सेम रिस्पॉन्स जर प्रोड्यूस केला, सेम क्लिनिकल इफेक्ट त्यांनी प्रोड्यूस केला, त्यांचा सेफ्टी प्रोफाईल सेम असेल तर त्याला थेरापिटिक इक्विव्हॅलंट प्रिपरेशन असं म्हणतात. म्हणजे दोन फार्मास्युटिकली इक्विव्हॅलंट प्रिपरेशननी सेम रिस्पॉन्स प्रोड्यूस केला, बरोबर आहे. समजा दोन अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग आहेत, ते फार्मास्युटिकली इक्विव्हॅलंट आहे आणि दोघां प्रिपरेशन मुळे ब्लड प्रेशर कमी होत आहे, ते सेम होत आहे. दोन्ही प्रिपरेशननी ब्लड प्रेशर समजा 20 mm ऑफ एच कमी झालं तर त्याला आपण थेरापिटिक इक्विव्हॅलंट प्रिपरेशन असं म्हणतो. लक्षात आलं? हो. ओके, तर हे तुम्हाला कोणीही विचारणार नाही, फक्त आता स्लाइड्स मध्ये आल्यामुळे मी तुमच्याशी डिस्कस केलंय. म्हणजे तुम्हाला बायो इक्विव्हॅलन्स प्रिपरेशन म्हणजे सेम बायोबिलिटी असेल तरच असतं असं नाही, 25% डिफरन्स चालतो दोन फॉर्म्युलेशनला. लक्षात आलं? लक्षात आलं? सर एक विचारायचं हं. आहे, सेम ड्रग आहे पण दोन कंपन्यांचे वेगवेगळ्या, तर एकाला रिझल्ट असतो एकाला नसतो, तर यातलं कोणतं फॅक्टर म्हणजे कोणता टर्मिनॉलॉजी वापरायची? नाही, याला अशी टर्मिनॉलॉजी नाहीये, एकाला रिझल्ट दिसेल पण एकाला नाही असं नाही, म्हणजे अशी काही टर्मिनॉलॉजी नाहीये. फक्त आता नाही, मग कसं ती आहे, बायो अवेलेबिलिटी डिफरन्स आहे त्याच्यामध्ये थोडक्यात. हा मग बायोअबिलिटी डिफरन्स जर असेल 25% जास्त असेल तर ते बायो इक्विव्हॅलंट प्रिपरेशन नाही असं म्हणू नाहीये. शकतो. हो हो. परंतु बरोबर. एखाद्या ड्रगला रिस्पॉन्स आहे, एखाद्या टॅबलेटला सेम ड्रगला आणि एखाद्याला नाही, तर मग त्यामध्ये त्या ड्रगची क्वालिटी काय आहे हे पण पाहिलं पाहिजे, पहिली गोष्ट. बरोबर आहे. ते ते बाइंडिंग एजंट वर असतं का मग ते नाही नाही, बाइंडिंग एजंट वर नसतं, ते इनऍक्टिव्ह एजंट असतात. फक्त कसं आहे की एखाद्या फॉर्म्युलेशनच्या एखाद्या टॅबलेट ड्रगला रिस्पॉन्स आहे आणि एकाला नाही, याचा अर्थ ते ड्रगची क्वालिटी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये डिफेक्ट असू शकतो. जो ड्रग आहे तो व्यवस्थित आहेत का नाही, बरोबर आहे, त्याच्यावर त्या म्हणजे ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह ड्रग ड्रग जो आहे तो व्यवस्थित आहे का नाही, त्याची क्वालिटी महत्वाची आहे. समजा तो कॉन्सन्ट्रेशन. ऍक्टिव्ह ड्रग मध्येच डिफेक्ट असेल तर तुम्ही बाकीचे कोणते सबस्टन्स यूज करतात त्यांनी काही नाही होत. इनऍक्टिव्ह सबस्टन्सचा रोल हा ड्रगची ऍक्शन इनर्ट इनर्ट सबस्टन्स असतात, ते जनरली आपण याच्यासाठी यूज करतो, बाइंडिंग एजंट किंवा फिलिंग एजंट. त्यांनी ड्रगचं त्याची ऍक्शन चेंज होण्याचे चान्सेस नसतात. फक्त बायोबिलिटी अफेक्ट होऊ शकते, हे मी तुमच्याशी डिस्कस केलेलं आहे, ते होऊ शकतं, बरोबर आहे.
आता हो. एकदमच रिस्पॉन्स नाहीये, याचा अर्थ त्या ऍक्टिव्ह ड्रग मध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम मग तो फॉर्म्युलेशन कसं आहे ते स्टँडर्ड त्याचं स्टडी झालेला आहे आहे. का? काही वेळेस काय होतं की आपण जनरिक प्रिपरेशन्स असतात, बरोबर आहे. हो तेच विचारायचं. हा, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि कोणत्या कंपनी ती बनवती, बरोबर आहे, त्यावर त्यांनी किती रिसर्च केला आहे. जनरली काय असतं की जेव्हा एखादा नवीन मॉलिक्यूल येतो, जोपर्यंत पेटंट आहे त्यापर्यंत दुसऱ्या कंपनींना बनवता येत नाही. पेटंट संपल्यानंतर दुसऱ्या कंपनी बनवतात ते टॅबलेट्स, पण ते काय करतात, टॅबलेट बनवताना डिटेल स्टडी नाही करत. ओके, ते फक्त बायो इक्विव्हॅलन्स स्टडी करतात, बायोअबिलिटी चेक करतात, मेन ड्रगशी कम्पेअर करतात ते, बरोबर आहे. त्याच्यामुळं जे जनरिक प्रिपरेशन्स आहे त्याची क्वालिटी पॉइंट ऑफ व्ह्यू इश्यू राहणारच आहे. आणि सर एफडीएचा कंट्रोल नाही का मग याच्यावर? कशाचा जनरिक प्रिपरेशन, एफडीएचा कंट्रोल आहे, कंट्रोल असं नाही. पण कसं होतं की मॅनिप्युलेशन जर झाले असेल रिझल्ट, तर आपण त्याच्यात काही करू शकत नाही, बरोबर आहे. आणि जनरिक प्रिपरेशनचं स्टँडर्ड तेवढं नसतं. जनरिक प्रिपरेशन बनवताना आपण ते ड्रगचे लॉंग टर्म स्टडी झालेले नसतात, बरोबर आहे. हो. त्या ड्रग, ते फक्त कसं आहे, एक जो ड्रग मेन आलेला आहे मार्केटमध्ये, बरोबर आहे, त्याचं पेटंट संपल्यावर बाकी कंपन्यांना अधिकार भेटतो की ते हो बनवू हो शकतात. मग ते काय बरोबर. करतात, त्यांनी जो ड्रग बनवलेला आहे तो मेन ड्रगशी कम्पेअर करतात, बायोअबिलिटी चेक करतात फक्त, की तो डिफरन्स नाही एवढा, बायो इक्विव्हॅलंट प्रिपरेशन आहे, बरोबर आहे. त्याला BA-BE स्टडी असं म्हणतात. तर ते स्टडी केले जातात. त्यामुळे काही वेळेस काही ड्रगची क्वालिटी हॅम्पर होते. कोणती मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बनवते ते, आजकालचं असं झालंय की नॉर्थ साईडला खूप साऱ्या हे आहेत, मार्केट. मार्केट आहे, ते बनवता आणि खूप सारे डॉक्टर स्वतःचे ब्रँड यूज करतात. ओके, बरोबर. म्हणजे